गोष्टी मनात येतच नाही आणि जरी थोडं वाटलं तरी आपण खूप लगेच ट्रॅकवर येतो. जसं असतं की आता माझ्या हातामध्ये समजा चहाचा ग्लास आहे आणि मला काहीतरी धक्का मारतो, तर जे ग्लास मध्ये आहे तेच बाहेर पडेल. तुम्हाला तुमचं भाग्य घडवायचं आणि तुम्ही घडवाल नक्कीच, नाही तर तुम्ही आणि ते बसलेलंच नसतं. तुम्ही ते बसलायत म्हणजे तुम्हाला काहीतरी वेगळं दिलेलं आहे म्हणून बसला. ऑरा हा तुमचा तेजस्वी होण्यासाठी, प्रभावी बनण्यासाठी गिव्ह अँड टेक लागतो आणि गिव्ह अँड टेक ऑफकोर्स आपल्या कॅरियर जे आहे त्या लोकांशीच केली पाहिजे, ती वाढली पाहिजे. जेव्हा तुम्ही चढत आहात तेव्हा तुम्हाला एक अनोखी दुनिया तुमच्या समोर दिसत आहे. इथे छान पैकी तुपाचा दिवा तुम्ही महाराजांच्या समोर लावत आहात. पाण्याचे 2 थेंब सुद्धा तुम्हाला अमूल्य अशी साथ देत आहे. तुमची एनर्जी अतिशय उत्तम आहे ते तुम्हाला समजत आहे. आपण एकटं नाही आहोत, ती उलगड मात्र महाराज आपल्याला बांधून ठेवतात. आपल्याला प्रत्येक वेळेला सांगत राहतात की मी तुझ्या सोबत आहे, तुझ्या पाठीशी आहे. तुमच्या मनातली इच्छा दृढ असेल तर अशक्यही शक्य करतील स्वामी. आणि काय खरं काय खोटं, काय हवं काय नको, या सगळ्याच्या पलीकडे जेव्हा आपण फक्त श्री गुरुदेव दत्त कोरे आपला जन्म सेवा देण्यासाठी झाला. मी इकडेच बसले, आत्ताही मी इथे आहे, पण स्टील आय कॅन चार्ज माय होम. परत प्रार्थनेचं आता हे महत्त्वाचं आठवड्यात सकाळी सांगितलं की प्रार्थना महत्त्वाची. रेकीचे साईड इफेक्ट्स म्हणजे असे काही नसतात आणि ते साईड इफेक्ट्स हे बॅड असतात हे अजून मला तर मी कुठे वाचलं नाही. रेकीच्या प्रवासाबद्दल बोलायला मला फक्त 5 मिनिट दिलेत. खूप विचार करून आले होते, खूप सगळं बोलायचे, पण असो तुम्हाला खूप लागले असेल सगळ्यांना. ते तर मी सागर भरता असं त्यामुळे तो सर्वप्रथम रेकी ऊर्जेचे आणि प्राजक्ताईच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात आले त्यांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करते. कारण हा रेकीचा सुंदर प्रवास फक्त आणि फक्त तुमच्यामुळेच सुरू झाला आणि हा प्रवास निरंतर राहावा हीच स्वामींना मी रोज प्रार्थना करते. खरं तर स्वामी सेवेत आलेले 2 वर्ष झालेलं आहे. जास्त स्वामी सेवा मी करते असं म्हणणार नाही, पण स्वामी जेवढं करून घेतात तेवढं करण्याचा प्रयत्न करते आणि तो कायम करेल. रेकी शब्द हा मी फक्त ऐकला होता, मला करायची इच्छाही खूप होती रेकी, पण विश्वास आपण मॅडम दरवेळी सांगतात की कुठेतरी विश्वास ठेवल्याशिवाय कुठल्याही गोष्टीचा रिझल्ट नाहीये. त्याचप्रमाणे मॅडमचे एक स्क्रोल आपण सध्या स्क्रोल करण्यात जास्त वेळ घालवतो, असं स्क्रोल करता करता मॅडमची रील सापडली आणि तेव्हा स्वामी कृपा प्राप्त हे ज्या क्षणी नाव वाचलं त्या क्षणी ठरवलं की नाही रेकी शिकायची आणि नाम करून शिकायची. त्याच वेळी ठरवलं, पण त्यातही गेले दिवस काही निघून. पण वेळ आल्याशिवाय गोष्टी घडत नाहीत यावर खूप विश्वास बसला माझा. कारण आपले ते मॅडम नेहमी सांगतात प्रारब्ध प्रारब्ध. मला रेकी शिकून 2 गोष्टींचं उत्तर मिळालं आयुष्यामध्ये, ज्यात खूप रोज मला जे प्रश्न पडायचे की मला नेहमी वाटायचं की आपण एवढं चांगलं वागतो किंवा आयुष्यामध्ये आपण नेहमी चांगलं करण्याचा प्रयत्न करतो, तरी कधी कधी आपल्याबरोबर वाईट गोष्टी का घडतात हा मला नेहमीच प्रश्न पडायचा. पण मॅडमच्या रेकी शिकल्यापासून तो प्रश्न संपूर्णच गेलाय माझ्या आयुष्याला. कारण सगळ्या गोष्टी ठरलेल्या आहेत, आपण जसा विचार करतो त्या कशाच त्या आपल्या आयुष्यात परत येतात हे मला समजलं. रेकी मेडिटेशन करताना रेकीचे अनुभव खूप आले. रेकी शिकल्यापासून सगळ्याच गोष्टी खूप सहजतेने व्हायला लागल्या. सगळ्यात महत्वाचं आज इथे येण्यापासून रात्रीपर्यंत माझं काहीच माहित नव्हतं की मी जाणार कशी, फक्त जाणार एवढंच माहित होतं. कशी जाणार मी 80 किलोमीटरवरून आले, पण घरातून बाहेर पडले, रोडला आले, पीएमटी भेटली, तिथून वाघोलीपर्यंत आले, तिथून 5 मिनिटांमध्ये उबेर बुक केली आणि खरंच 4 मिनिटातच उबेर मला पोहोच झाली. म्हणजे मी इथे येणंच होतं. आज मॅडमला नेहमी आपण स्क्रीनवर पाहतो, पण आज प्रत्यक्षात मॅडमला पाहताना खूप आनंद होतोय. साक्षात मॅडम ज्यावेळेस एंट्री केली त्यावेळेस अंगाला काटा आल्यासारखं झालं, कारण त्यांना रोज स्क्रीनवर पाहण्याची सवय आज साक्षात त्यांना भेटली ही खूप मोठी म्हणजे आजच्या सुवर्ण क्षणाचे साक्षीदार मी झाले. याबद्दल मी खूप तुम्ही मॅडम येऊन नका म्हणायला, तुम्ही आमच्या गुरु आहात आम्ही मानतो आणि आम्ही तुम्हाला स्वामींवर आमची श्रद्धा भक्ती त्यांची कृपा आहे आपल्यावर, तुम्ही होतात म्हणून आम्ही आज इथे सर्व आहोत ही आम्हाला मान्य करावंच लागेल. मला एक महत्वाचं मॅडमने
5 मिनिटं झाली मॅडम, किती मिनिटं झाली दादा? मला सगळ्यात महत्वाचा एक शेअर करायचा आहे, जो की मला खूप ऊर्जा देणार आहे. अक्कलकोटला जाण्यासाठी म्हणजे माझ्याकडे पहिली आता मी 4 व्हीलर घेतलीये स्वामी कृपेने, पण पहिल्यांदा जेव्हा अक्कलकोटला जावं वाटायचं त्यावेळेस सोय व्हायचीच नाही. एका दुसऱ्यांच्या सोबत स्वामी सेवेकरी आहेत त्याच्यासोबत मला जायचं ठरलं आणि त्यांनी अचानक प्लॅन कॅन्सल केला. मला नाही नव्हतं म्हणून की काय किंवा काही असेल आणि मी त्यावेळेस खूप रडले, म्हणजे खूप रडले. मला खूप दुःख झालं. जसं आपण आपल्या प्रिय व्यक्तीला भेटायला जातो आणि कॅन्सल झालं तसं रडू येत असेल तसं मला रडू आलं. आणि खूप विचार केला मी की नेमकं काय याचं कारण असेल, पण मला वाटलं की स्वामींनी मला बोलवलेलं नाहीये, मी हे समजून घेतलं. आणि ज्यावेळेस मी अक्कलकोटला गेले त्यावेळेस स्वामींनी माझं इतकं छान नियोजन करून ठेवलं होतं, म्हणजे अक्षरशः मी गाडीत होते तोपर्यंत एक दादा मला म्हणजे थांबले होते की मी जाते म्हणून. ओळखीच्या दादाने सांगितलं की आमच्या मॅडम येतात, ऍक्च्युली मी सोशल मध्ये काम करते म्हणून. आणि त्या दिवशी मी पहिल्यांदा स्वामींच्या दारात गेले आणि पहिल्यांदा स्वामींनी मला समाधी दर्शन दिले, म्हणजे मी समाधीचं दर्शन घेतलं डायरेक्टली जाऊन. तो दिवस माझ्या आयुष्यातला खूप खूप म्हणजे खूप ऊर्जा देणारा आणि खूप स्वामींची प्रचिती देणारा होता. त्या दिवसापासून मी स्वतःला सरेंडर केले. सगळं महाराजांच्या इच्छे आहे ते करून की जे काही होणार आहे आयुष्यामध्ये चांगलंच होईल हा विश्वास ठेवून. आणि आता तर ताई भेटल्यात, ताईंचे रोज मार्गदर्शन, प्रश्न पडला की उत्तर येतच ग्रुपमध्ये, सगळ्यांना अनुभव असेल हा कदाचित. मनामध्ये प्रश्न आला ताईंचं उत्तर आलं का समजायचं किंवा ग्रुप पाहायला जायचं, आपण व्हिजिट करायला कसं जातो तसं ग्रुपमध्ये जायचं, उत्तर मिळतं. ताई खूप खूप धन्यवाद तुमच्यामुळे हा रेकीचा प्रवास रेकीशी खरंच खूप सहज आयुष्य झाले. सगळ्या गोष्टी खूप म्हणजे नकारात्मक गोष्टी मनात येतच नाही आणि जरी थोडं वाटलं तरी आपण पुन्हा लगेच ट्रॅकवर येतो. म्हणजे खूप सकारात्मक बदल झाले, माझ्यात बदल झाल्यामुळे निश्चितच घरामध्ये सगळ्यांमध्ये बदल व्हायला लागले ते दिसतंय. खूप निगेटिव्ह विचार होते ऍक्च्युली मनामध्ये खूपच जास्त. तर रेकीची प्रॅक्टिस कधी कधी मिस होते, पण भीती वाटते मॅडमची. मॅडमला सांगितलं ओळखतील का त्या भीतीने पुन्हा परत चालू करायचं, आपण आपल्याला सावरायचं मॅडमच्या भीतीने, असं म्हणायला काही हरकत नाही. तर मी सर्वांना एकच सांगेन आज की मी 2 ओळी बोलत अजून आपण धर्मवीर हे पाहिलं त्याच्यामध्ये गाणं मला खूप आवडतं, म्हणजे मी नेहमी म्हणत असते. तसं मला फक्त त्यातल्या 4 ओळी बोलायच्या, तुम्ही पण माझ्यासोबत बोला मॅडमसाठी. ते संगतीन ओलांडला अवघड घाट, चुकलो जिथं मी तिथं दाविली तू वाट, तुझ्या मुळा उमगलो मीच मला थेट, सुख दुःख एकमेका वाटला वाटाला, भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल, भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल. धन्यवाद. खूप बोलायचं होतं स्वतःमध्ये मी सांगितलं मला स्वतःचा शोध लागलाय मॅडम. आपण फक्त सेल्फ लव्ह फोटो काढून टाकतो, मी सगळं टाकत असते हॅशटॅग सेल्फ लव्ह. मला माहितच नव्हतं सेल्फ लव्ह काय. सेल्फ लव्ह म्हणजे काय की स्वतः शिकल्यानंतर स्वतःचे सुखी सोडा असतात. आपलं स्वतःचं पहिल्यांदा आपल्याला स्वतःला समजून घ्यावं लागेल आणि तेव्हा आपण जगाला समजू. ते कळलं. सेल्फ लव्ह मधून बाकीच्या गोष्टी म्हणजे काय की मी 3 मिनिटं एकावर हात ठेवून राहिले नॉट अ जोक. हे मला सरप्राईज आहे. खरंच मी सांगते. 21 दिवस असे कसेच केले कॉम्प्लीट की काही मॅडम समोर मी काय बोलणार ना तसंच नाही महाराष्ट्राला माहिती तसं. त्यामुळे रेकी एवढी रेग्युलर प्रॅक्टिस होत नाही, पण तेवढे म्हणजे खूप मोठा टास्क आयुष्यात बऱ्याच गोष्टी आपण बहुत डाऊन मिस केलं असं माझी आई म्हणते. स्वतःवर म्हणजे मला माझा शोध असा लागला म्हणायचे की मी खूप चांगली आहे, माझे खूप चांगले विचार आहेत, माझ्या आयुष्यात काही चांगलं घडत नाही, पण ते प्रारब्ध सुद्धा आपण काही घेऊन आलेलो असतो हे मी विसरत होते. ते मला आज उमगलंय. काही हट्ट
स्वामींची सेवा चांगली माणसाची होईल तर चांगल्या गोष्टी करणं आणि ऍक्सेप्ट करणं. म्हणजे आता मॅडमने 5 मिनिटं सांगितलं मला ओरडल्या की चुकलं तर म्हणून ते ओरडणार मला. म्हणजे तो कसा आहे निशंक हो निर्भय स्वामी
अशक्य ही शक्य करते स्वामी, अशक्य ही शक्य करते स्वामी, अशक्य ही शक्य करते स्वामी. भयंकर ताप आला. मिस्टरांना म्हटलं की तुम्ही तिकीट कॅन्सल करून टाका. पण मनात एक हे होते तुम्ही आपल्याला जायचंच आहे. मला ताईंना खूप बघायचं होतं की म्हणजे एकच एक हे होतं की ताईंना मला एकदा पाहायचं. आणि पुष्कळ दिवसापासून 1 महिन्यापासून आम्ही सगळेजण वाट बघतोय या दिवसाची. आणि ह्या दिवशी तिला बरोबर ताप आला. मी महाराजांजवळ बसली, पोटावर भस्म घेतलं आणि तारक म्हटलं ताईंची आपल्याला प्रार्थना वगैरे ती केली. तिच्या डोक्याच्या पट्ट्यासाठी तिला लावलं आणि म्हटलं महाराज फक्त मला जाऊ दे. ट्रॅव्हल्सची तिकीट कॅन्सल केली आणि दुसऱ्या दिवशी परत केली. ट्रॅव्हल्स मध्ये बसल्यानंतर मी एंजल घेतली लाईन करून. ती एंजल डायरेक्ट तिच्या डोक्यावर ठेवली. ते म्हटलं तिला बाई म्हटलं मी, अगं बाई मला प्लीज जाऊ द्या म्हटलं तिथपर्यंत. आणि थोड्या वेळाने खरंच तिचा ताप आपोआप कमी झाला. तिला मला तापीचे औषध दिसायला मला द्यायचं पण काम पडलं. आणि छान आहे आता विष्णू आणि महेश्वर सामूहिक मला हे दत्त गुरु दिसले. दिगंबरा दिगंबरा दिगाड वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा दिगाड वल्लभ दिगंबरा. श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ
पण आहे त्यांच्यासाठी. तर माझ्या मुलाची अशी इच्छा होती की आधी बाबा ताईलाच ओपन करावं आणि सील वगैरे मला असं वाटतं की आपण खाल्यानंतर आपणच फक्त स्वामी महाराजांशी कनेक्ट होतोय किंवा जागी शोधली तर आपण पूर्ण घर होतं आणि त्याचा आपला जो इम्पॅक्ट आहे किंवा ताईंचा वगैरे सर्व आपल्या मुलांवर किंवा आपल्या परिवारातल्या सर्व लोकांवर होतो. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव. उन्हातील लेकराला मायेची सावली, बिरबिरती डोळे सदैव गुरूंना पाणी, जसे लेकर वाईगाणे आणतात. प्राजक्ता ताई आशारूपी किरणाने हृदयातील गुरुत्वाला उजाळा देईल. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या आशीर्वादाने प्राजक्ता ताईंच्या सहवासाने या भवसागरातील लेकरांच्या पंखात बळ येईल. हे गुरुतत्व लाभण्या आमचे भाग्य थोर होईल, भाग्य थोर होईल. आज जुळून आले जन्मोजन्मीचे ऋणाळू बंधू, स्वामी परिवाराची साथ मिळाली. थोर माझे भाग्य होईल, थोर माझे भाग्य. असे पामर मी तरी गुरूंसाठी, असे पामर मी तरी गुरूंसाठी काही शब्द सुमन वाहण्याचे प्रयत्न केले. तरी गुरु माऊली आई चुकल्यास माझे लेकराचं माफ करी, माफ करी, माफ करी. श्री स्वामी समर्थ. प्रवासातून इथे यायचं की मला माहिती नव्हतं की कशी पोहोचेल काय होईल. पण एकदा तिकीट बुक केलं ते कॅन्सल झालं. मी बॅग घेऊन निघणार, बस अर्ध्या तासानंतर बस होती. तिकीट कॅन्सल झालं, बस कॅन्सल झाली. मग आता काय करायचं? मग स्वामी समर्थ महाराजांना म्हटलं की तुम्हीच पोहोचवा, मला कसं पोहोचवायचं आणि ताईंना आठवलं, ताईंचा चेहरा आठवला. बस माझ्या बहिणीने दुसऱ्याच क्षणी तिकीट बुक केलं. मी गाडीत बसले आणि बस. इथे येण्याचं ऍक्च्युली सत्व लागते. तो देवाला बरं म्हणतो आणि पोटली जेव्हा तो खातो तेव्हा दोन्ही साईडने त्याला झडपवर इथं असतो. पण हळूहळू त्याला कळायला लागतं की या दोन पोटलीमध्ये काय आहे. जी पोटलीची पुढच्या साईडला येत असते ना, त्या पोटलीमध्ये देवानी त्याला त्याच्या कमतरता दाखवल्या जाते आणि जी पोटली मागच्या साईडला असते तिथे आपल्या आजूबाजूला जी लोक आहेत त्या सगळ्यांच्या कमतरता त्या पोटलीमध्ये असतात. आता होतं काय, दिवसाला प्रत्येक क्षणाला ती पोटली त्याच्याबरोबर असते. त्यामुळे ह्याला ते कामच दिलं की तू आता पुढे बघायचं. तर त्या पोटलीमध्ये काय आहे तर कमतरता कोणाची आहे तर आपली स्वतःची आहे. त्यामुळे प्रत्येक क्षणाला तो स्वतःची कमतरता पाहत असतो. मी कुठे चुकतोय, मी काय करतोय. आणि त्याला स्वतःची कमतरता आपण कुठे चुकत आहोत याची जाणीव त्याला सदैव होत राहते. तो स्वतःमध्ये खूप सारे बदल करतो, खूप अमाप बदल. होतं कसं की साधारणतः लक्षात ठेवायचं की आपल्याकडे एक गाडी आहे, दुसरी गाडी आहे, काही म्हणजे गाडीचं एक्झाम्पल म्हणून सांगतो. आता अशा जेव्हा गोष्टी होतात म्हणजे ज्या तुम्हाला लक्झरियस फील द्यायला सुसह्य तुम्ही स्वतःला ठेवता त्यामध्ये, तेव्हा तुमचं पुण्य कुठेतरी खर्ची होत असतं आणि म्हणून तुम्हाला लक्झरियस फील अवेलेबल होतं. आता त्याला तिथे कमतरता स्वतःची पाहायची असते. तर त्याप्रमाणे जसं जशी कमतरता समजते आणि तो ग्रोथ करायला लागतो तसं तसं हळूहळू तो विसरायलाही लागतो की आपण रेक्टिफाय केलं होतं स्वतःला. आणि एक दिवस असाच आउटिंगला जातो आणि छान नदी दिसते त्याला, म्हणतो त्याला नदीमध्ये आपण मस्तपैकी आंघोळ करू आणि म्हणून ती पोटली बाजूला ठेवतो आणि नदीमध्ये छान पैकी पोहून येतो आणि आल्यावरती ती पोटली दोन साईडची पुन्हा कडक घालतो.
आता हळूहळू दिवस जात आहेत तसं तसं हा प्रत्येकाला जज करायला लागतोय. प्रत्येकाला म्हणजे अरे तू असं का केलंस या गोष्टी सांगतात. आणि हळूहळू पुन्हा अधोगतीला यायला लागतो. तेव्हा पुन्हा देवाच्या दरबारात जातो. तेव्हा देव त्याला तेच उत्तर देतो जे तुम्हाला समजलं. पोटलीची साईड तो बदलतो. जी आधी तर स्वतःची कमतरता बघण्याची साईड असते त्या पोटलीमध्ये ती मागे टाकतो. त्यामुळे तर त्याला स्वतःच्या चुका दिसत नाही. जे मगापासून शेअरिंगमध्ये पण झालं की स्वतःची चूक आपल्याला खूप नंतर जाणवते आणि समोरच्याच्या कमतरता आपल्याला त्रुटी त्याच्या प्रत्येक गोष्टीत जाणवतात. त्यामुळे महाराजांनी प्रत्येकालाच ही अशा पोटली दोन केलेली आहेत. त्यामुळे आपण आपल्या कमतरतेचीच पोटली कायम समोर ठेवावी. कुठेही आंघोळीला गेलं कुठेही तरी ती इनविजिबल मोडमध्ये ती पोटली आहे. त्यामुळे स्वतःतली कमतरता शोधून काढली ही कसं वाटतं. तसंच दुसरी गोष्ट अशी विचारत नाही येते की एक जो माणूस असतो एका गावामध्ये राहत असतो त्याचं ना शेतीचं काम असतं आणि त्याच्याकडे गहू खूप चांगल्या प्रतीचा असतो. खूप म्हणजे खूप चांगला उत्तम प्रकारचा गहू त्या शेतामध्ये तो कल्टिव्हेट करत असतो. त्याला अवॉर्ड्स पण मिळत असतात त्याच्या त्या क्वालिटीच्या पर्पजसाठी. तेव्हा एक वाईज वुमन एक अतिशय हुशार एक व्यक्ती बाई त्याच्यासमोर येते की त्याला विचारते की तू ते जे दरवर्षी अवॉर्ड देतो या गव्हाच्या प्रतीसाठी तू काय करतोस एवढं त्याच्यामध्ये. तेव्हा तो माणूस म्हणतो की मी माझ्या शेजारी जे कोणी आहेत त्यांची जी शेतं आहेत त्यांना मी माझ्या उत्तम प्रकारच्या ज्या गव्हाचं बियाणं आहे ते मी त्यांना देतो आणि हेच माझ्या यशाचं रहस्य आहे. तेव्हा ती बाई म्हणते की अरे म्हणजे जिथे तुझं यशाचं रहस्य दडलंय ते तू सगळ्यांना वाटतोस. तेव्हा तो तिला तेच म्हणतो की जेव्हा परागकण इथून तिथे प्रवाहित होतात तेव्हा जी हवा येते आणि त्याच्यातनं परागकण दुसऱ्या शेतामध्ये जातात. जर का माझ्या आजूबाजूची जी शेतं आहेत तिथे कमी प्रतीचा गहू असेल तर जेव्हा त्यांचं स्थलांतर होणार आहे तेव्हा ते परागकण त्या शेतातून माझ्या शेतामध्ये येणार आणि माझ्या गव्हाचे जे तण आहेत ते ऑटोमॅटिकली कमी दर्जाचे होणार. त्यामुळे मी आधीच अशी सोय करतो की मी आजूबाजूला फार उत्तम प्रकारचं बियाणंच देऊन ठेवतो की जेव्हा पॉलिनेशन होईल तेव्हा चांगल्या प्रकारचेच परागकण माझ्या शेतामध्ये येतील आणि अजून माझ्या गव्हाची प्रत वाढायला मदत होईल. त्यामुळे प्रत्येक वर्षी अवॉर्ड मीच घेतोय कारण दिवसांदिवस माझ्या गव्हाची प्रत 1% का होईना त्यांच्यापेक्षाही जास्त आहे. ह्या दोन गोष्टींवरनं एकामध्ये आपण आपली कमतरता आणि दुसऱ्यामध्ये आपण काय द्यायचं. कारण साधारणतः असा विषय होतो की मी माझं का देऊ का सांगू मी माझं हातचं राखून देतो. मला काय तुमचं सर्वस्व लुटायला सांगत नाही. आणि जेव्हा देणं असतं तेव्हा आपण किती उत्तम प्रकारे डिलिव्हर करतो. खूप जणांना सवय हातचं राखून देण्याची. पण त्याच्यामध्ये जेव्हा आपण या गोष्टी देतो जसं त्या माणसाने उत्तम प्रकारचं बियाणं दिलं त्याला उत्तम फलित मिळालं. कारण पाहणारा परमेश्वर आहे परमात्मा आहे. जे तुम्ही देणार तेच तुम्हाला रिटर्न मिळणार. त्यामुळे देताना प्रत्येक वेळेला प्रत्येक क्षणाला आपल्याला काय द्यायचं हा फार अभ्यासाचा विषय आहे आणि तो जरूर तपासावा की मी काय देत आहे. जसं असतं की आता माझ्या हातामध्ये समजा चहाचा ग्लास आहे आणि मला काहीतरी धक्का मारला तर जे ग्लासमध्ये आहे तेच बाहेर पडेल. चहा आहे आतमध्ये ग्लासमध्ये तर चहाच बाहेर पडणार कॉफी नाही चढणार. त्यामुळे तुमच्या आतमध्ये जे आहे ते तुमच्या बाहेर पडणार. त्यामुळे ते आतमधलं काय साठवायचं आणि कोणत्या प्रकारचं अमृत आपल्या आतमध्ये तयार करायचं आहे
हे महाराजांनी आपल्याला स्वायत्ता दिली आहे. जशी गाडी घेतला तुम्ही जाता तेव्हा डीलर तुम्हाला शेवटी चावी हातात देतो, मोठ्या मोठ्या चाव्यांचे फोटो तुम्ही काढता सगळं असं. पण गाडी ड्राईव्ह करून तुम्हीच आणतात ना घरपर्यंत, तो डीलर येत नाही तुमच्याबरोबर. तसं महाराजांनी आपल्याला आपली कार चालवायची स्वायत्ता दिली, कुठे ब्रेक मारायचा, कुठे एक्सिलेटर द्यायचं आहे, 4 बाजूला मिरर, 2 बाजूला मिरर आहे, कोणाला पुढे आहे मध्ये आहे, म्हणजे आपण बघतो लाईट्स मारतो, त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्या गोष्टी कधी कुठे काय वापरायच्या या प्रकाराने आपली गाडी आपल्याला चालवायला लागते. त्यामुळे साधारणतः व्यापक विचार ठेवला आणि स्वतःचा संकुचितपणा बाजूला ठेवला तर आपल्याला ती विजन निर्माण होईल. आणि हा माझा इथे प्रकर्षाने तुम्हाला सांगण्याचा उद्देश आहे की थोडस स्वतःच बघणं, स्वतः पुरतं बघणं, कळलं का? की जरा बाजूला ठेवा. आपल्याकडे अशी टेंडन्सी पण अशीच आहे ना, साधी लाईट जरी गेली घरातली, उदाहरण म्हणून देते की म्हणजे लाईट गेली तरी आपल्याकडे असं की आपण शेजारच्यांना विचारतो म्हणजे तुझी लाईट गेली की नाही. म्हणजे अमेरिकेत वगैरे पटकन मेसेज येतात की बाबा हा आता 2 तासांनी तुम्हाला लाईट येतील, पण आपल्याला काय दुसऱ्याची गेली ना हे आपण पहिलं शेजारच्यालाच विचारतो. हे बंद झालं पाहिजे. त्यामुळे खूप अभ्यास आहे स्वतःवरती जो आपण प्रत्येक क्षणाला करतो. त्यामुळे आपण आपली लाईट चेक करायची आणि आपण आपली गाडी रन करायची. आणि ती इथे मी तुमच्याकडनं नक्कीच अपेक्षा ठेवणे म्हणतात तर मी करते अपेक्षा, काही ठिकाणी करायला लागतात. त्यामुळे तुम्ही जरूर त्या गोष्टींमध्ये स्वतःला सिद्ध करा आणि ते तुमच्यासाठी, म्हणजे माझा फायदा होणार, पण तुम्ही छान असाल खरंच म्हणजे मला आवडतं ते पाहायला. आणि दुसरी हीच महत्वाची गोष्ट म्हणजे हा आपला परिवार आहे, आपला परिवार सोडून सुद्धा इतर कोणीही आणि कधी कोणत्या छान गोष्टींमध्ये अव्वल येत असेल तर त्यांना खरंच मनापासून प्रेज करा. तिथे जळकटपणा येतोय का मनामध्ये हे सुद्धा चेकिंग करा, कळलं का? आणि परत चेकिंग करा. जर का जळकटपणा येत असेल तर पुन्हा काम आहे, कारण तो त्याच्या भाग्याचं घेऊन जाणार असेल. तुम्हाला तुमचं भाग्य घडवायचं आणि तुम्ही घडवाल नक्कीच, नाही तर तुम्ही आधी ते बसलेलंच नसतं. तुम्ही ते बसलाय म्हणजे तुम्हाला काहीतरी वेगळं दिलेलं आहे म्हणून बसला आहात. त्या अनुषंगानेच आपल्याला पुढे जायचं. म्हणजे आपल्याकडचं म्हणजे जसं आपण म्हणतो एक केळी 7 जणांत वाटून खावं, तसंच आहे ते हा आपला परिवार. त्यामुळे जेव्हा गुरुवारचं सुद्धा कोणी केशरी दूध अर्पण करतं महाराजांना, खूपदा आपल्या परिवारात सांगतात की हा हे आपल्या परिवारातर्फे मी महाराजांना प्रसाद ठेवते. आपण तेलाची सेवा किंवा काही ते दिवा लावतात वगैरे, परिवाराच्या तर्फे एकत्रित सेवा होतात. जेव्हा तुम्ही वाईडली त्या अप्रोच ठेवता ना की हे माझ्या पूर्ण परिवारासाठी, खूप वाईड अप्रोच पाहिला जातो. कारण जेवढं तुम्ही स्वतःला असं एका छोट्याशा भांड्यामध्ये बंदिस्त कराल तेवढा एक्सपोज नाही मिळणार तुम्हाला. तुम्ही तुमचा ऑरा पण तेवढाच कंट्रोल करता. त्यामुळे ऑरा हा तुमचा तेजस्वी होण्यासाठी, तो प्रभावी बनण्यासाठी ती गिव्ह अँड टेक लागते. आणि गिव्ह अँड टेक ऑफकोर्स आपल्या कॅलिबर जे आहे त्या लोकांशीच केली पाहिजे आणि ती वाढली पाहिजे. आणि ज्यांचं नाही आहे सध्या त्यांना आपण आपल्या काही जे व्हिडिओज आहेत, मेसेजेस असतात त्यातून फॉरवर्ड करू शकतो. ज्यांना ज्यांना जे घ्यायचं आहे ना त्याला ते बरोबर घेता येतं, आणि ज्याला नाही घ्यायचंय त्याला तुम्ही किती सांगून सुद्धा तो घेणार नाही. कळलं का? फक्त डिलिव्हर करणं तुमच्या हातात आहे. नंतर नाही घ्यायचं असेल तर त्याचं प्राप्त असेल. त्यामुळे या 2 गोष्टी महत्वाच्याच होत्या की आपल्याला आपल्याची कमतरता पाहायची आणि आपल्याला फार आपल्याचं चांगलं घ्यायचं आहे. आता सगळे सेटल झाले, मेडिटेशन घेऊ. ज्यांना पाणी वगैरे घ्यायचं असेल तर पाणी. लहान स्वामी सगळ्यांनी मोबाईल प्लीज सायलेंट ठेवून साधारणतः मोबाईल लांबच ठेवून चेक करा.
डोळे बंद करा. मनापासून घ्या. आपल्याला या बाहेरून आतमधला प्रवास करायचा आहे आणि आतून वेगळ्या दुनियेचा सफर करायचा आहे. आता सगळ्यात प्रथम डोळे तुमचे बंद झाले आहेत. तेव्हा डोक्यात जे काही विचार आहेत ते सगळे विचार शांत आणि जे काही मनात त्रासदायी वाटत असेल ते जरा मोकळं करा आणि 1 मिनिट स्वतः ब्रीदिंग करा. मी पुन्हा करेन तुम्ही. हळूवार श्वास आत घ्यायचा आणि हळूवार श्वासातून ऊर्जा आतमध्ये घ्यायची आहे आणि हळूवार श्वास पुन्हा हे स्वामी समर्थ करत बाहेर सोडायचा. हे सगळं आपण अंतर्मनातून चालायला हवं. कुठलीही घाई करू नका. जरा 2 मिनिटाचा वेळ द्या. जे काही त्रास आहेत ते आता शोल्डरवरती आले असतील तर काही शोल्डर रिलॅक्स करा. शोल्डर्स रिलॅक्स करून तुमचे हात तुम्ही तुमच्या मांडीवरती ठेवू शकता आणि मांडीतून जी ऊर्जा ग्राउंडिंग करायची आहे ती पायामार्फत जमिनीतून खाली जाईल आणि वरून ऊर्जेचा स्वच्छ प्रवाह आपल्याला पाहायचा आहे. आज आपण एक आगळेवेगळी सफर करायला निघणार आहोत. तुमच्यापैकी बरेच जण इथे एकमेकांना ओळखत आहेत. प्रत्येक जणांनी आज स्वतःची एक बॅग पॅक केली आहे. स्वतःच जे काही इम्पॉर्टंट गोष्टी आहेत ते 2 ते 3 दिवसाचं आपल्याला एक जर्नी करायची आहे म्हणून तुमचं बॅग पॅक आहे. हळूवार श्वास आत घेऊन रिलॅक्स व्हायचा. डोळे शांत झाले आहेत. शोल्डर रिलॅक्स आहे. सारं शरीर हलकं झालं आहे आणि जे सांगेल ते बंद डोळ्यांनी पाहायचा प्रयत्न करायचा आहे. ज्याला कोणाला खोकला असं होईल त्यांनी बाहेर जाऊ शकतो. एक सुंदर अशी सफेद रंगाची बस तुमच्या समोर आता उभी आहे. तुम्ही सगळेजण एका जल्लोषात आहात की आपल्याला एकत्र मस्तपैकी प्रवास करायचा आहे आणि म्हणून तुम्ही या प्रवासामध्ये आता श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ म्हणून या बसच्या आतमध्ये बसत आहात. प्रत्येकाने आपापल्या आवडीच्या गुरु बंधू सोबत सीट पकडली आहे आणि तुम्ही सीटवरती रिलॅक्स झाला आहे. तुम्हाला माहितीच नाही आपण कुठे चाललोय, पण ही जर्नी आहे आणि आपल्या गुरु बांधवांसोबतची ही जर्नी आहे म्हणून सगळ्यांना एक वेगळ्या प्रकारचा आनंद होतो. मनामध्ये ओतप्रोत भावनेने भरला आहे. आपण प्रत्येक जण छानपैकी एक घोट पाणी पिऊन तुमच्या सीटवरती तुम्ही बसला. आता बसने असा वेग घेतला आहे आणि हा बस जी आता ती वेगामध्ये आहे त्या बसला आता आपल्याला मध्येच कुठेही थांबवायचं नाही. आपण आपल्या डेस्टिनेशनला जाऊन पोहोचणार आहोत आणि आपलं डेस्टिनेशन हे आता तुम्हाला समोर दिसत आहे, जिथे तुम्ही आता पुन्हा एकदा श्री गुरुदेव बस म्हणून बाहेर एक एक जण उतरत आहात. बस मधून उतरताना तुमचं लक्ष आता समोर जात आहे आणि समोर तुम्हाला छानपैकी
छोट्या 4-5 पायऱ्या दिसत आहेत. बाजूला बघता तर छानपैकी स्वामींचा मठ आहे आणि तुमच्या हातामध्ये एक मस्त पैकी आधारासाठी म्हणून काठी आहे आणि आता तुम्हाला गिरनार चढायचं आहे. हे तुम्हाला सगळ्यांना कळलं आहे. आता गिरनारचा प्रवास आपल्याला जेव्हा करायचा आहे तेव्हा या प्रवासामध्ये तुमची सोबत ही तुम्ही आणि श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ यांच्या सोबत असणार आहे. या क्षणाला पहिल्या पायरीवरती हा जो प्रवास तुमचा सुरू होणार आहे, हा पहिल्या पायरीचा प्रवास म्हणजे तुमचं रूप चक्र ऍक्टिव्हेशन करणार असते. तुम्ही छानपैकी सुंदर असं लाल रंगाचं वस्त्र पहिल्या पायरीवरती नारळ आणि लाल रंगाचं वस्त्र ठेवता. कापूर लावला तुम्ही आणि त्या पहिल्या पायरीला छान असं अत्तर अगदी लेपन करत आहे आणि त्या अत्तराच्या सुगंधाने तुमचं मन अगदी रिलॅक्स, शांत, प्रफुल्लित झाला आहे. आता तुमचा स्वतःशी प्रवास सुरू होत आहे. पहिल्या पायरीवरती डोकं टेकवलं आणि आता तुमची नजर महाराजांच्या मठाकडे गेली आहे. महाराजांचं दर्शन घेतलं आणि तुमचा एक पायरीवरचा प्रवास हा सुरू होत आहे. इथे हा प्रवास तुमचा एकट्याचा आहे. आता तुम्हाला तुमच्या सोबतचे कोणी आले कोणी दिसत नाही. तुम्ही जेवढ्या सकारात्मक शक्ती आहेत या सर्व सकारात्मक शक्तींना नमस्कार करून, महाराज तुम्ही माझ्या सोबत आहात आणि मला उत्तम प्रकारे या पायऱ्या चढण्यासाठी तुम्ही मदत करत आहात, यासाठी प्रार्थना करून पुढे होत आहात. 2-4 पायऱ्या गेल्या, 10 पायऱ्या गेल्या, 15-20 पायऱ्या गेल्या. एक काठीचा या पायरीवरती आवाज तुमच्या मनात येत आहे. एक पायरी पुढे 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 जायचा. बाजूच्या छोट्या छोट्या देवतांचं दर्शन, त्या मंदिराचं दर्शन घेत तिथे गुळ खोबरं ठेवत तुमचं रूप चक्र उत्तम प्रकाराने ऍक्टिव्हेट होत हळूहळू जेव्हा पुढे जातात तेव्हा साधारणतः 1000-1200 पायऱ्यांचा प्रवास तुम्हाला आता महत्वपूर्ण आणि पहिला करायचा आहे. जेव्हा तुम्ही पुढे चढत आहात तेव्हा तुम्हाला एक अनोखी दुनिया तुमच्या समोर दिसत आहे. तुमच्या अंगामध्ये आता एक वेगळीच ऊर्जा आहे. आजूबाजूला जेव्हा तुम्ही पाहत आहात तेव्हा तुम्हाला जी काही झाडं, जी काही पानं, फुलं दिसत आहेत ती हा रात्रीचा समय असल्यामुळे रात्री उगवणारी जी फुलं आहेत ती वेगळ्या प्रकारे तुम्हाला अनुभवायला मिळत आहे. वेगळ्याच रंगाची फुलं आपण आजपर्यंत रात्राने पाहिजे असेल तर छान पिवळी रंगाची फुलं, पांढऱ्या रंगाची फुलं वेगवेगळी रात्रीच्या समयी सुद्धा सुगंध देत आपल्याला गिरनार चढायला मदत करत आहे. हा गिरनारचा प्रवास तुमच्यासाठी विरोधी आहे कारण महाराज तुमच्यासोबत आहे. तुम्ही अतिशय रिलॅक्स झाला, डीप रिलॅक्स आणि शांतपणे डोळ्यासमोर अगदी हलका लाल रंग तुम्हाला येणार, जो तुम्हाला ऊर्जा देत आहे. आता आपण साधारणतः 700 ते 800 पायऱ्या क्रॉस करून आलो आणि वरून टेकडीवर हलकीशी नजर खाली देत आहोत आणि महाराजांचे धन्यवाद म्हणत आहोत. प्रवास खूप सुकर व्हावा यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. तुमची काठी एक पावलं टेकत टेकत तुम्ही पुढे जाताय आणि शंकर महाराजांचं 1200 पायरीवरती तुम्हाला मालकांचं दर्शन होत आहे.
एक सूर्याचं तेज जसं असावं तसं शंकर महाराजांची मूर्ती तिथे एका छोट्याखानी मंदिरामध्ये अतिशय दिमाखात बसलेली तुम्हाला दिसत आहे. आणि त्यावेळेला तुम्ही तुमच्या बॅगेमध्ये असलेला केशरी रंगाचा शेला हा महाराजांच्या अंगावरती चढवत आहात आणि तिथे छान पैकी तुपाचा दिवा तुम्ही महाराजांच्या समोर लावत आहात. शंकर महाराजांच्या समोर नतमस्तक होऊन जेव्हा तुम्ही तुमचं डोकं वर उचलत आहात तेव्हा तुम्हाला जो ऑरेंज रंगाचा केशरी रंगाचा प्रकाश तुमच्या आजूबाजूला दिसत आहे त्यातून तुम्हाला तुमचा सोलार तुमचं स्वादिष्टान चक्र ऍक्टिव्हेट होताना दिसत आहे. तुम्हाला तुमचं स्वादिष्टान चक्र ऑरेंज रंगामध्ये पाहायचं आहे आणि जो महाराजांच्या भोवती केशरी रंगाचा प्रवाह तुम्हाला जाणवत आहे तो आपल्यामध्ये कसा घ्यायचा यासाठी तुम्ही भरभरून महाराजांचे धन्यवाद करत आहात आणि तुमचा पुढील प्रवास हा इथे सुरू करत आहात. महाराजांच्या ताटामध्ये जेव्हा तुम्ही पुढे प्रवासात निघता त्या क्षणाला तुम्हाला महाराजांच्या समोर निघता क्षणी रुद्राक्ष दिसत आहे. त्यातलं रुद्राक्ष तुम्ही रुद्राक्ष घेत आहात आणि ते रुद्राक्ष तुम्हाला महाराजांचा प्रसाद आहे म्हणून घेत आहात. हा रुद्राक्षाचा प्रसाद महाराजांनी तुम्हाला पुढच्या प्रवासासाठी एक गुरुकिल्ली म्हणून दिला आहे. तुम्ही आतून रिलॅक्स आहात आणि स्वादिष्टान चक्र केशरी रंगामध्ये पाहून तुमची काठी एक एक पायरीवरती टेकत टेकत तुम्ही पुढे जाणार. तुम्ही खूप रिलॅक्स होत आहात. आतून तुमच्या मनामध्ये नामस्मरण चालू आहे. जो महाराजांनी दिलेला तुमचा रुद्राक्षाचा प्रसाद आहे तो रुद्राक्षाचा प्रसाद तुमच्या हातामध्ये तुम्ही घट्ट पकडून ठेवला आहे. जसे जसे तुम्ही वर जाताय तसं तुमच्या लक्षात येतोय की माझ्याकडे एक छानशी चांदीची डबी आहे. ही डबी तुम्ही बाहेर काढता आणि त्यामध्ये ही डबी उघडता त्या आतमध्ये शेंदूर भरलेली ती डबी आहे. त्या डबीमध्ये तुम्ही तो रुद्राक्षाचा प्रसाद जपून ठेवला आणि पुढे नामस्मरणात तुमचा प्रवास हा चालू ठेवला. आता वर आलाय. जास्तीचे 2000 पायऱ्या तुम्ही साधारणतः क्रॉस केल्या आहेत. रात्रीचा असा अंधार आणि त्या अंधारामध्ये तुमची पावलं गिरणाच्या पायऱ्यावरती हळूहळूशी पुढे जात आहे. थोडीशी तहान तुम्हाला लागण्यासाठी तुमच्याकडे असलेली पाण्याची बाटली घेऊन थोडस पाणी पोटात घेतलाय आणि पुन्हा शिवदेव त्या पाण्याचा घोट तुमच्या पोटात एक प्रसाद रूपी तीर्थ रूपी म्हणूनच अलगद तुमच्या मुखातून आज तुम्हाला शांत करत आहे. आणि या क्षणाला घेतलेले पाण्याचे 2 थेंब सुद्धा तुम्हाला अमूल्य अशी साथ देत आहे. तुमची एनर्जी पुन्हा अतिशय उत्तम आहे ते तुम्हाला समजत आहे आणि हळूवार पुढे पुढे पायऱ्या चढायला लागत आहात. साधारणतः 2000-3000 पायऱ्या आता कशा चढल्या हे तुम्हाला कळतच नाहीये. म्हणून पाहताय तर सुंदर अशा लाईट्स खाली जुनागड शहरातल्या तुम्हाला रात्रीच्या या काळोखात अतिशय सुंदर असा तो दिव्यांचा खेळ
जो तुम्ही पाहत आहात तुमच्या डोळ्यांनी, तेव्हा तुम्हाला जाणीव होते ते कुठेतरी वरपर्यंत पोहोचत आहे. अथांग या पसरलेल्या आकाशाच्या खाली तुम्ही महाराजांच्या अस्तित्वाला साथ घालून जय गिरणारे म्हणून पळून पुढे जातात. तुमचा प्रवास चालू आहे आणि या अंधारामध्ये या ताऱ्यांचा खेळ तुमच्या शरीरामध्ये जी उत्स्फूर्त ऊर्जा निर्माण करत आहे, त्या प्रकाराने जेव्हा तुम्ही पुढे हळूहळू चालत आहात तेव्हा तुमच्यासोबत एक शक्ती आहे आणि ती शक्ती तुम्हाला पुढे न्यायला मदत करत आहे. आजूबाजूची पुन्हा हिरवीगार जी वनराई आहे, आजूबाजूला अवलंबनाची झाडं आहेत, ती अतिशय सुंदर प्रकारे तुमच्या मनाला आल्हाददायक ऊर्जा देतात, तुमचं शरीर प्रफुल्लित करतात आणि अशी अनुभूती तुम्हाला आता फार वेगळी असते. निवांत या शब्दाचा आज खरा अर्थ तुम्हाला इथे समजत आहे. आकाशातील सप्तर्षी जेव्हा तुम्हाला काही सांगत आहे, तुमच्याशी संवाद करत आहे आणि तो संवाद तुम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहात. तुमचं शरीर हलकं झालं आणि साधारणतः आता 3,500-4,000 पायऱ्या चढून वर आला आहात आणि पुढे पाहतात तर अतिशय सोनेरी रंगामध्ये जे रामाचं मंदिर तुम्हाला दिसत आहे. त्या रामाच्या मंदिरापुढे तुम्ही नतमस्तक होता आणि राम या मंत्राचा तुमच्या मनामध्ये तुम्ही जप चालू करत आहात. जेव्हा तुम्ही राम या शब्दाचा उच्चार करत आहात तेव्हा तुमचे मणिपूर चक्र अतिशय सोनेरी रंगामध्ये पूर्णपणे तुम्हाला ऊर्जा देत आहे, हे तुम्हाला अनुभवायचं आहे. जेव्हा तुम्ही रम हा शब्द वापरता तेव्हा तुमचं सोलार प्लेक्सस म्हणजे तुमचं मणिपूर आणि रम मधला मन तुमचं रूट चक्र दोघांनाही शक्ती पुरवत असते. त्यामुळे त्या शब्दाची ताकद घेऊन तुम्ही हळूहळू ज्या ऊर्जा आणखीत आहात त्याच्यामुळे तुमच्या आतमध्ये एक अतिशय डिव्हाइन लाईट, एक दैविक ऊर्जा तुम्हाला प्रकर्षाने जाणवत आहे आणि तुम्ही आतून सुखावत आहात. आतमध्ये रामाच्या मंदिरामध्ये जिथे रामाची मूर्ती आहे त्याच्या सोबत तुम्ही आपल्या स्वामींना आणि शंकर महाराजांना पाहता. हे अतिशय सुंदर दर्शन तुम्हाला जे भेटत आहे तिथे स्वामींना पाहूनच आपण अतिशय नतमस्तक होतो. शंकर महाराजांना आपण मालक म्हणतो आणि त्यांनी या क्षणाला आपला हात पकडला आणि आपल्याला निवांत या शब्दाचा अर्थ समजवत आयुष्य कसं सुखद होईल हे सांगत आपल्याला पुढे जाण्यासाठी महाराज मार्गदर्शन करत आहेत. तुम्ही रिलॅक्स होत आहात आणि पुढच्या प्रवासाला इथून निघत आहात. आपण यापुढे चालता तर आपल्याला नेहमी हाच प्रश्न आला पडतो की आपल्याला इथे स्वामी शंकर महाराज एक गिरणाची पायरी जेव्हा आपण ती अनुभवत आहोत तेव्हा आपल्याला आयुष्यामध्ये अजून काय हवं आहे, काय वेगळं देणार आहे, आपण काय मागायचं हे सगळं काही सुटत आहे. आणि जेव्हा तुम्ही पहिली पायरी चढला तेव्हाच महाराजांनी तुमचं जे काही ओझं होतं ते ओझं तुम्ही महाराजांच्या चरण कमलावरती सोडून दिले. आता महाराज हा तुमचा विश्वास बनला आणि पदोपदी तुम्ही आता जे अनुभव घेणार हा जो प्रवास तुम्ही करत आहात ती भेटण्याची ओढ तुम्हाला पुढे पुढे घेत आहे. पायऱ्या न संपणारे आहेत. प्रवास हा जीवनाचा आहे, जीवनक्रम दाखवणारा आहे. कधी वर जायचंय कधी खाली उतरायचंय पण पायऱ्या मात्र चढत राहायचं आहे, कारण ही महाराजांची देण आहे. आपण एकटं नाही आहोत, ही खुणगाठ मात्र महाराज आपल्याला बांधून ठेवतात. आपल्याला प्रत्येक वेळेला सांगत राहतात की मी तुझ्या सोबत आहे,
देऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. पुढे जेव्हा आपण हळूहळू दर मजल करत वर येतो तेव्हा प्रचंड थंडीची लाट तुमच्या शरीराला स्पर्श करत आहे आणि त्या थंडीमध्ये तुम्ही स्वतःला अंबाजी मातेच्या समोर उभे ठाकलेले पाहत आहे. अंबाजी मातेचं मंदिर हे एका शक्तिपीठातलं स्थान आहे, ते हृदय तत्व आहे. आपण रेतीचे साधक आहोत आणि हृदय तत्व हे आपल्यासाठी जास्त जवळच आहे, कारण आपल्या सगळ्या गोष्टी ह्या हृदयातून महाराजांपर्यंत पोहोचतात आणि महाराजांकडून जे काही उपचार आपल्याला होत असतात ते आपल्या हृदयामध्ये सर्वात प्रथम घडत असतात. त्यामुळे अतिशय सुंदर असा हिरवा गवताचा गालिचा तुम्हाला अंबाजी मातेच्या समोर पसरलेला दिसत आहे. तुम्ही त्या गवताला हात लावता, फार सुंदर असं ते गवत आहे. बहुतेक त्या दुर्वाच आहे आणि त्या दुर्वा तुम्हाला अजून आतमध्ये थंडावा देत आहे. आपल्याला अंबाजीचं दर्शन होताना हा जो गुरु स्पर्श आहे ना, तो अनुभवायचा आहे. ती ग्रीन छटा, ती हिरवा रंग आपल्याला कमालीचं समाधान देणार आहे. आपलं मन, आपलं चित्त हे आपल्या हृदयाशी सांगड घालायचं आहे. त्या आदी मायेच्या हृदयाशी आपण जोडले जातो आहोत आणि इथे आपलं अनाहत चक्र पूर्णपणे ऊर्जान्वित होऊन जाते. मगाशी सांगितल्याप्रमाणे इतका आपण शक्तिपीठातील आईचं हृदय जिथे पडलं ती ही जागा आहे आणि त्यामुळे तुम्ही इकडे त्या हृदयस्थ गुरुतत्वाला मनापासून शरण जात आहात. मंदिराच्या बाहेर त्या गाभाऱ्यातून बाहेर येताना तुम्हाला आईची ओटी भरायची असते, म्हणून तुम्ही पुन्हा तिला हळद कुंकू लावता. तिची ओटी आणि हिरवा चुडा तिच्या समोर ठेवता. आईला सांगता की आमचा पुढचा प्रवास हा ज्याप्रमाणे तू सगळ्यांना तुझ्या हृदयामध्ये स्थान दिलं त्याप्रमाणे आम्हाला सुद्धा तुझ्या हृदयामध्ये ठेवून आमचा प्रवास अतिशय सुखकर आणि हलका होऊन आम्हाला आमच्या हृदयस्थ परमात्म्याला भेटायला तू मदत करशील. आमची शक्ती, आमचे स्वामी आमच्या सोबत आहे. आणि जेव्हा शिव आणि शक्ती एकत्र मिळतात तेव्हा जे अनुभव येतात ते सर्वसाधारण भाषेमध्ये आपण व्यक्त होऊ शकत नाही. साधारण पहिल्या पायरीपासून सुरू होणारा तुमचा प्रवास आता 6500 पायऱ्यांपर्यंत कसा सहज पोहोचला ते काही तुम्हाला कळलं नाही. वाटेमध्ये लागणारे छोटे छोटे झरे, त्यातलं वाहणारं निरक्षर पाणी आता तुम्हाला दिसत आहे. तो झरा इतका सुंदर वाहत आहे ना की तुम्ही त्या निरक्षर पाण्यामध्ये असा हात घालता आणि त्या पाण्याचे तुषार तुम्ही तुमच्या अंगावरती उडवता. ते जलबिंदू जेव्हा तुमच्या अंगावरती तुम्ही शिरकाव करता त्या क्षणाला तुम्ही पाहता त्या बाजूला गोरक्षनाथांची टेकडी आहे. आणि ही गोरक्षनाथाची टेकडी जी तुम्हाला समजत आहे ती म्हणजे सांगते तुम्हाला की आदेश. आदेश हा शब्द तुमच्या कानामध्ये गुंजत आहे. गोरक्षनाथांचे दर्शन तुम्हाला समोर होते. तुम्हाला गोरक्षनाथांची मुठी मिळते. जेव्हा तुम्ही ते निरक्षर पाणी स्वतःवरती शिरकाव करत होता तेव्हा तुमच्या विशुद्ध चक्राला तुम्ही स्वच्छ करून पुढे जाण्याचा मार्ग आखला आहे. आणि महाराजांचा आदेश या शब्दातला आपण जेव्हा पुढे जाऊन बघतो तर आपल्या समोर दिसतं गुरु शिखर. आणि एकटाच अगदी अतिशय मनापासून तुमच्या आर्त जी तुम्ही श्वासात घालत आहात
ती साथ महाराजांपर्यंत पोहोचते आणि तुम्ही नकळत तुमच्या तोंडून शब्द काढतात की ज्याच्यासाठी केला हाची अट्टहास आहे. तुम्हाला छानपैकी गुरु शिखर तुमच्या समोर रात्रीच्या त्या लख चांदण्याच्या तीन प्रकाशात खेळताना ते गुरु शिखर प्रकाशित असताना जे काही दैवी अनुभव तुम्हाला जाणवत आहे त्यामुळे तुमचं मन ते अतिशय रिलॅक्स अतिशय दिव्य ऊर्जा घेऊन प्रफुल्लित होताना तुम्हाला स्वतःला आतून रिलॅक्स होताना पाहायचं आहे. हा प्रवास आपला आतून चालला. आतमधून तुम्ही जिथे तुमची वहिवाट आहे जिथे तुम्ही आता आहात हा प्रवास तुम्हाला आतमध्ये तुमची चक्र शुद्ध करत आहे. तुमचा विशुद्ध चक्रापर्यंतचा प्रवास हा इतका सुंदर आहे आणि म्हणूनच जेव्हा पुन्हा गोरक्षनाथ तुम्ही उतरताय तेव्हा तुमचं विशुद्ध चक्र ऍक्टिव्ह होण्यास तुम्हाला चालना मिळते. आता तुम्हाला वाटेल की पुढचा प्रवास कसा असेल तर पुढे प्रवास कठीण पण तुमच्या मनातली इच्छा दृढ असेल तर अशक्य ही शक्य करतील स्वामी. कारण ती शक्ती तुमच्या सोबत आहे. तुमच्या सोबत शिव शक्तीचा साथ आहे आणि तुमचा पुढचा प्रवास हा महाराज करून घेतात हा जो विश्वास तुमच्या सोबत आहे. तिथूनच तुमचा हा गोरक्षनाथांच्या टेकडीवर होणारा चढ खालचा प्रवास आपल्याला एक वेगळी नजर देतो, एक वेगळा दृष्टिकोन देतो आणि काय खरं काय खोटं काय हवं काय नको या सगळ्याच्या पलीकडे जेव्हा आपण फक्त श्री गुरुदेव दत्त म्हणत पुढे मार्गक्रमण करत असतो तेव्हा आपलं असं काहीच नाही. सगळं काही महाराजांचं आहे असं म्हणत आपण आपल्या आज्ञा चक्राला पाहतो आणि आज्ञा चक्रावरचा जो ओम आहे त्या ओमला अतिशय ऊर्जा देऊन आपण अतिशय रिलॅक्स होतो आणि आता तुम्ही या क्षणाला मनापासून महाराजांना पाहायला उत्कंठ आहात. आपल्या कर्माला योग्य ती दृष्टी देण्यासाठी आपल्या नेत्र कमलावर महाराजांच्या आज्ञेचा पटल असणं आणि सकारात्मक गोष्टी आत्मसात करत पुढे प्रवास करणं हाच एकमेव मार्ग जिथे आपण आज आता ध्यानाला बसलो आहोत तेव्हा त्या ऊर्जा ज्या प्रवर्तित होत आहेत त्या स्थानाला आपण इथे आता नतमस्तक करत आहोत. आपण या वास्तूची दिव्य ऊर्जा आणि आपला हा गिरणाचा प्रवास पाहून पुढे पुढे जात आहोत. आपण गोरक्षनाथांची टेकडी उतरतो आणि हा अंतिम प्रवासाला आपण जातो. जेव्हा तुमचा अंतिम प्रवास तो अंतिम टप्पा सुरू होतो तेव्हा तुमच्या सहस्रार चक्राला ऊर्जान्वित करणारा तो टप्पा ठरतो. पुढचे साधारणतः 1500-2000 पायऱ्या त्या तुम्हाला उतरायच्या आहे तुम्हाला चढायच्या आहे. यामध्ये तुम्हाला स्वतःचा लोभ मोह माया या सगळ्या गोष्टी सोडून तुमचं अस्तित्व तुम्हाला बघायचं आहे आणि तुम्ही कापसांसारखे अतिशय हलके झाले तुम्हाला अनुभवायचं आहे. तुम्हाला महाराजांचा जी टेकडी दिसते ना त्या टेकडीवरती महाराजांचं मंदिर हे त्या अंधाऱ्या प्रकाशात अतिशय दाट जांभळ्या रंगाचं तिथे पूर्णपणे दिव्यांच्या रोषणाईने ते मंदिर झळाळत असतं आणि ते जे क्राउन आहे ते महाराज आहे आणि तिथेच आपलं सहस्रार चक्र आपल्याला ऍक्टिव्हेट होण्यासाठी साक्षात दत्त गुरु आपल्यासाठी आपली वाट पाहत ते आपला साधक आणि 10,000 पायऱ्या चढत वर दर बदल करत येत आहे. तेव्हा आपण त्या श्री गुरुदेव दत्त या नामाचा जल्लोष करत आपण आपल्या आराध्य दैवतासाठी आपला जन्म ही सेवा देण्यासाठी झाला आहे ते पाहत महाराजांकडून आपली 7 चक्र शुद्धीकरणाचा आशीर्वाद घेत
पुढे पुढे जात असतो. जेव्हा आता तुम्ही महाराजांच्या मंदिरात प्रवेश करताय आणि साक्षात श्री गुरुदेव दत्तांना समोर तुम्ही पाहत आहात, तिथे फक्त तुम्ही आणि महाराज आणि तुमच्या त्या दिव्य लहरी ज्या महाराजांकडून तुम्हाला आशीर्वाद रूपी मिळत आहेत, त्या ऊर्जा तुम्ही ज्या ग्रहण करत आहात त्या तुम्हाला आत्म तृप्त करणारे आहेत. आणि अतिशय शांत झाला. साधारणतः महाराजांच्या पायाकडे पहा. महाराजांनी कोणतं वस्त्र परिधान केलं आहे ते पहा. महाराजांच्या हातातलं कमंडलू पहा, कारण त्याच कमंडलूचा प्रसाद तुम्हाला घ्यायचा असतो. महाराजांकडे तुम्ही एकटक नजर लावून पहा. तुम्हाला ज्या ऊर्जा मिळत आहे ते आपल्याला यापुढे वाटचालीसाठी मदत करणार आहे. महाराजांना जी तुम्ही चाफ्याची फुलं आणली आहे ती तुम्ही तिकडच्या महंतांना देता आणि ते म्हणत तुमची चाफ्याची फुलं महाराजांच्या चरणी अर्पण करतात. महाराजांचा आशीर्वाद घेऊन प्रदक्षिणा घेऊन तुम्ही पुन्हा त्या मंदिरात बाहेर येता आणि आता तुम्ही उतरायला लागता पुन्हा त्या 10,000 पायऱ्या. हा प्रवास उतरतानाचा सुद्धा अतिशय सुंदर आहे, कारण आता तुम्ही भरपूर काही घेऊन आहात आणि भरपूर काही सोडून आलेला आहात. त्यामुळे आता जे घेतलं आहे ते सात्विक आहे, ते दिव्य आहे, ते महाराजांचं आहे. ती खूण गाठ आपण आपल्या मनामध्ये बांधली आहे आणि म्हणूनच आपण एक एक पायरी जेव्हा उतरायला लागतो त्या त्या क्षणाला आपल्याला महाराजांनी काय दिलं, कसं वरपर्यंत आणलं, आपण आपली चक्र कशी शुद्ध करत करत वर आणलं हे पाहत पाहत जेव्हा तुम्ही खाली उतरता आणि तेव्हा आता जेव्हा तुम्ही खाली येताय तेव्हा पुन्हा पाहताय की आपली पहिली पायरी ती पुन्हा खाली आली आहे. तिकडेच तुम्ही उभे आहात जिथून तुम्ही सुरुवात केली होती आणि एक नजर पुन्हा तुम्ही मागे टाकता आणि पाहता महाराजांनी किती अलगद आपल्याला स्वीकारलं, आपल्याला वरपर्यंतचा प्रवास घडवला आणि आपल्याला अलगद छिंदत आपल्याला त्यांनी पुन्हा आपल्या त्या पहिल्या पायरीवरती आणून ठेवलं. हा गिरनारचा प्रवास तुम्हाला तुमचा जीवन क्रम दाखवत असतो. कधीतरी चढ आहे आयुष्यात, कधीतरी उतार आहे आयुष्यात, परंतु आपलं ध्येय काय आहे आपल्याला महाराजांच्या जवळ राहायचं आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला प्रत्येक पायरी चढायचीच आहे. कधीतरी ती उतरायची आहे आणि पुन्हा आपल्याला वेग घेऊन चढायचं आहे. आणि अशा प्रकारे आपण जेव्हा खाली येतो आपली काठी खाली ठेवतो आणि तेव्हा लक्षात येतो की अरे आपल्यासोबत भरपूर जण होते, ती सगळी खाली आली का, तर तुम्ही एकमेकांचं पाहत आहात. तुम्हाला भरपूर जण दिसत आहेत की थोडीशी थकली आहे पण खूप ऊर्जा घेऊन आहे, खूप मानसिक समाधान त्यांच्या चेहऱ्यावरती तरळत आहे. आणि भलेही थकला असाल तरी पुन्हा मला गिरनार चढायचं आहे, ही जी ऊर्जा तुमच्या मनात तयार झाली आहे तेच महाराजांचे आशीर्वाद आहे. त्यामुळे ते तुम्हाला पुन्हा बोलवत आहे. तुम्ही तुमचे दोन्ही हात एकमेकांवरती छानपैकी रगडू शकता आणि ही ऊर्जा तुम्ही तुमच्या स्माईल आणखी घ्या आणि हळूवार डोळे उघडा आणि तुमच्याजवळ पाणी असेल तर एक ग्लास किंवा एक घोट तरी पाणी पिया. स्वामी समर्थ. आणि चढ, त्यामुळे आपले पाय अजून शाबूत आहेत आणि तुम्ही चढू शकता सगळेजण. आता विश्वास आला ना, तुम्ही चढू शकता. बरं, रिलॅक्स वाटलं ना, तुमची ओझी उतरली का? साधारणतः सगळ्यांच्या चेहऱ्यावर समाधानच आहे, दिसतच आहे. आणि अच्छा, काय काय वाटलं थोडस तुम्ही मला शेअर करू शकता, कारण मेडिटेशन
हे जेव्हा झालं आम्ही ठाणे मीटअप होतं आणि त्यांची सगळ्यांची रिक्वेस्ट होती की मेडिटेशन घ्या म्हणून. आणि त्यावेळेला खरंच म्हणजे मी ठाणे मीटअपला जेव्हा गेले होते तेव्हा जस्ट असं भेटणं म्हणून गेले होते, काही मेडिटेशन वगैरे घेऊन गेले नव्हते. पण महाराजांनी तेव्हा म्हटलं की काहीतरी तुम्ही आता मला सुचवा त्या क्षणाला की काय मेडिटेशन घ्यायचं. आणि त्यावेळेला हे मेडिटेशन जे तयार झालं हा असं असतो. गिरनार हा प्रवास नाहीये, तो जीवनाचा प्रवास आहे. खरं बघायचं तो असा चढून उतरण्याचा साधा प्रवास नाही. आपलं जीवन पट जो आहे तो आपल्याला गिरनार दर्शवतो, दाखवतो, खूप काही सुचतं, खूप म्हणजे खूप काही सुचतं. आणि ते जे देतात ना ते भरपूर वेगळ्या अँगलनी देतात आणि भरपूर भरपूर म्हणजे महाराज ती जोडी घेऊन तुमच्यासाठी होतायलाच बसल्यात, आपल्याला घ्यायचं असतं. पण शक्य असेल ज्यांना शक्य असेल त्यांनी चढून द्या, अदरवाईज रोपवेची आहे सोय आणि डोली पण आहे. पण या गोष्टी रिस्क आहे डोलीमध्ये थोडंसं, कारण बसणं जरा कम्फर्टेबल नाही, म्हणजे बघितलं ते सांगते. पण ज्यांना जायचं असेल त्यांनी खरंच जरूर गिरनारवारी आयुष्यात करा आणि खूप सुंदर प्रवास आहे. तुम्हाला काही बोलायचं आहे, काही विचारायचं आहे, तुमचे प्रश्न असतील तर मला विचारा आणि मग आपण सेशन थांबू. कोणी भटकतच राहतं, कोणी या तीर्थस्थानावरती म्हणा त्या तीर्थस्थानावरती, हे सारखं जाय ये चालू असते. काहीतरी शोध असतो, म्हणजे आतमध्ये शांतता नाही तर ती बाहेर कशी शोधायची यासाठी ती फिरती असते तुमची. पण जसं आता आपण डोळे मिटले आणि खरंच आपण गिरनारचं दर्शन घेतलं, तुम्ही सगळे पोहोचलात ना इथे, तर तसंच मला जर ना डोळे मिटायचं तर मी आता वैष्णव देवीला नक्कीच भेटू शकते. पण हा विश्वास पाहिजे की मी खरंच जाऊ म्हणून. आणि आपण कसं आहे ना अभ्यास करत असतो लहानपणी, जेव्हा आपल्यातली काही मुलं असतात की एक पाठी असतात. एक पाठी मनुष्य मुलगा जो काही असेल मुलगा मुलगी एकदा वाचली बाजूला होती, त्या गोष्टी त्यांच्या डोक्यात फिट होतात. कोणी दोनदा वाचणार असतं, तीनदा वाचणार असतं, कोणी अगदी परीक्षेचा पेपर हातात येईपर्यंत हातात पुस्तक घेऊन बसणार असतं. तर अशांच्या वाऱ्या आपण त्या वाऱ्यांना प्रेडिक्ट करू, म्हणजे कोणी एखाद्या वारीमध्ये समाधान होईल, कोणी दुसऱ्या तिसऱ्या वारीमध्ये समाधान होईल त्याचं त्या गोष्टीला, तर कोणी इथे तिथे हिंडतच राहील. पण त्याचा जो शोध आहे ना, तो शोध कुठचा आहे त्याचा विचार करायचा की आपण काय शोधतोय. आपण तीर्थस्थानाला जाऊन आत्मिक समाधान जे मिळवतो ना ते आपण आपल्या घरापासून कसं सुरुवात करू हे महत्वाचं. त्यामुळे ज्यांना असं वाटत असतं की मी पोहोचतच नाही, जाऊच शकत नाहीये, तर काय करायचं, तसं नाही. म्हणजे तुम्हाला घरी बसून सुद्धा महाराज आहेत, ते चराचरात आहेत, पण तुम्हाला विश्वास हवा. आणि तो विश्वास असेल तर ज्यांची खंत तुम्हाला मनाला लागणार नाही की मी तिथे पोहोचले नाही म्हणून. त्यामुळे ती खंत कधी ठेवू नका की म्हणजे मी गेले नाहीये, सगळे जात आहेत, मला कधी बोलवणार, असं काही नाही. जेव्हा तुमची खरंच ती वेळ असते त्याप्रमाणे तुम्ही त्या गोष्टी पुढे घेतच असतात. पण प्रत्येक गोष्टीची वेळ यावी लागते ना, तसंच असतं. आणि नाही आली तरी जसं आता आपण म्हणतो त्याप्रमाणे डोळे मिटून खरंच त्यांच्या चरणावरती तुम्ही नतमस्तक होऊ शकता. काही तुम्हाला प्रश्न असतील तर मला विचारा. 15 मिनिटाची वेळ किती जाते? 6 वाजले ना, 6:30 पर्यंत आपण थांबू. एक 15 मिनिटं मला काय तुमचे कोणाचे ऍक्च्युअल जेन्युइन क्वेश्चन असतील तर ट्रॅक चेंज करू नका प्लीज. रेकी बॉक्स हिलिंग बद्दल काय क्वेश्चन म्हणजे तो आपण 1-2 दिवस मध्ये नाही झाला तर शिल्पाने की रेकी बॉक्स हिलिंग कसं करायचं. तर रेकी बॉक्स जेव्हा तुम्ही बनवता तेव्हा सगळ्यात प्रथम तो कार्डबोर्डचाच ठेवा, लाकडाचा ठेवू नका किंवा कोणत्याही त्याच्यावरती नाव असता कामा नये. ओके. जेव्हा तुम्ही रेकी बॉक्स बनवता तेव्हा तुम्ही त्याच्यावरती छानपैकी आपले सिम्बॉल्स वगैरे ड्रॉ करू शकता. तुम्ही महाराजांचा फोटो जे कोणी तुमचा आला ते त्याचा फोटो घेऊ शकता. आणि जेव्हा मी रेकी करायला बसले तेव्हा मी त्या बॉक्स मध्ये ज्या चिठ्ठ्या ठेवतो साधारणतः 10 चिठ्ठ्या तुम्ही आत्ता म्हणजे अगदीच नवीन असाल तर 10 पर्यंत चिठ्ठ्या तुम्ही ठेवू शकता वेगवेगळ्या पर्पजसाठी. त्याच्यामध्ये डेट टाकूनही ठेवू शकता. आणि फक्त चिठ्ठ्या बनवताना तुम्हाला प्रेझेंट मूड मध्ये ते पाहायचे. म्हणजे जसं 10 जानेवारी मीटअप आहे तर हे मीटअप स्वामींच्या कृपेने रेकीच्या कृपेने 10 जानेवारीला सक्सेसफुली रन होऊन आहे असं
प्रेझेंट मध्ये ती चिठ्ठी पाहिजे आणि त्या बॉक्स मध्ये ठेवलं की तुम्ही जेव्हा रेकीला बसता रेकी कॉल करता बॉक्स मांडीवरती घ्या सिम्बॉल्स त्याच्यावरती सोडा सँडविच मेथड सेकंड माहिती आहे वर खाली हात ठेवून त्या ज्या काही तुमच्या ऊर्जा आहेत त्या तुम्ही त्या बॉक्सच्या आतमध्ये तुम्हाला जाताना पाहिजे. आता प्रश्न असा आहे का म्हणजे मी आधीच प्रश्न असा आहे की समजा मला 2-3 दिवस मिळालं नाही चार्ज करायला रेकी बॉक्स तर काय करायचं रेकी बॉक्स आठला 5 मिनिटं तुम्ही चार्ज केलं तरी चालेल पण ड्युरिंग रेकी तुम्ही मांडीवरती जर का बॉक्स ठेवू शकत असाल हो तर तो मांडीवरती असेल ना तरी त्या एनर्जी तिथे पोहोचत राहतात आणि मला समजा 8 दिवस पुढे गावाला जायचं आहे आणि मला तर वेळ नाही कारण सगळीकडे मी बॉक्स देईन ना त्या रेकीच्या बॉक्स मध्ये तुम्ही क्रिस्टल्स वगैरे सगळे ठेवू शकता आणि मी काय करणार की मला समजा 2 दिवसांनी गावाला जायचं तर मी आदल्या दिवशी साधारण माझी डेट जी आहे त्या प्रकारे रेकीला मी प्रोग्रामिंग करणार मी साधारण समजा 1 ते 7 मी नाही आहे तर 1 ते 7 या पिरियड मध्ये मी नाही आहे म्हणून ज्या वेळेला आता मी बसली आहे समजा मी सकाळी 5 ला बसले आहे तर ह्या वेळेमध्ये पुन्हा 24/7 रेकी एनर्जी या बॉक्समध्ये फ्लो होत आहेस हा कमांड तुम्हाला द्यायचा आहे त्यामुळे बरोबर 5 वाजता पुन्हा दुसऱ्या दिवशी रेकी एनर्जी पुन्हा तिथे रेकी सप्लाय करणार तो लूप तुमचा राहणार साधारणतः 21 दिवसासाठी पण ज्यांची साधना प्रॉपर असेल 21 दिवसासाठी पण रेकी बॉक्स तुम्ही चार्ज करू शकता पण समजा सातत्य नसेल तुम्हाला तुमच्यावरतीच डाऊट असेल तर मॅक्स तुम्ही 7 डेज साठी रेकी बॉक्स चार्ज करू शकता आणि रेकी बॉक्स चार्ज केल्यानंतर तिथे लगेच कट वगैरे काही मारायची गरज नाही कारण तुमचं रेकी चालू असेल पण रेकी करताना तुम्ही रेकी बॉक्स चार्ज नाही केला ड्युरिंग द डे तुम्ही सेपरेटली रेकी बॉक्स तुमचा चार्ज करता तरीही ते चालू शकतं आणि तेव्हा प्रोसेस तुम्हाला स्टार्टिंगला जे आपण करतो कॉलिंग करा सिम्बॉल्स हातावरती ड्रॉ करा तेच सिम्बॉल तुम्ही बॉक्स वरती घाला आणि मग तुम्ही रेकी 5 मिनिटं द्या सँडविच मेथडनी आणि त्याच्यानंतर प्रोटेक्शन शील्ड विथ बॉक्स असं घ्या आणि मग बॉक्स सेट करा हात धुवा नाही तिथे तू हे नाही करतोस तू तिथे फक्त बॉक्सला चार्ज करण्यासाठी कमांड देतोस सो आफ्टर प्रोटेक्शन तुम्हाला हिलिंग बद्दल क्वेश्चन आहे का मला कसं करायचं रेकी बॉक्स आपण जेव्हा हे करतो मला असं वाटलं होतं की तेव्हाही आपण प्रोटेक्शन घ्यायचं नाही तेव्हा नंतर तेव्हा नंतर आणि जेव्हा आपण पर्सनली कोणाला करत असतो आता पर्सनल तुम्हाला रेकी हिलिंग कोणाला घ्यायचं असेल तर त्यावेळेला तुम्हाला काय करायचं आहे की आहे म्हणून मी करत बसू ना तिथे निवांत असं मी माझं करते तू निवांत तुझं कर दुसऱ्यांचं कसं दुसऱ्यांचं मीठ पाणी असतानाच कर कारण प्रत्येकाचा ऑरा आहे कारण तुम्ही हिलिंग करायला जाता याचा अर्थ त्याचा ऑरा काहीतरी करत आहे म्हणून तुम्ही हिलिंग करायचं नाही कारण मी खूप सेफली या गोष्टी तुम्हाला करायला सांगतो कळलं का कारण उगाच कुठच्याही तांबडं करून बसू नका स्वतःला कॉम्प्लिकेशन्स क्रिएट करू नका खूप इझी गोष्टी आहेत ते उगाच कशाला कॉम्प्लिकेट मीठ पाणी त्यावेळेला पहिल्यांदा मी सांगते ना तुम्हाला हिलिंग कसं करायचं तेच सांगते मी जेव्हा जेव्हा केलं ना घरी कंपल्सरी मीठ पाण्याने जसं आपली प्रोसेस तुम्ही सांगितली ना त्या पद्धतीनेच केलं फक्त हा एक क्वेश्चन होता नाही सांगते समजा मला एक कोणतरी इकडे आली तर पहिलं मी रेकी कॉल करते ओके मी रेकी कॉल केल्यानंतर मी स्वतः पहिले सिम्बॉल्स माझ्या हातावरती घालणार ओके आणि रेकीला कॉल करून सगळ्यात प्रथम मी प्रोटेक्शन शील्ड घेणार कळलं प्रोटेक्शन शील्ड खूप 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 इम्पॉर्टंट आहे जेव्हा मला आता की समोर आहे समजा आता ती खरी उभी आहे तर तिला मला कनेक्ट करायचं आहे सो आपला जो सिम्बॉल आहे थर्ड सिम्बॉल आपण पहिला टाकणार कळलं आणि तिचा जर का ती अवेलेबल नाही तर मला तिचा फोटो वरती करायचा आहे तो फोटो वरती सुद्धा मी प्रेयर करणार सगळ्या गोष्टी करणार आणि फोटो वरती प्रत्येक वेळेला तुम्हाला हिलिंग करताना कप्सच्या पोझिशन सांगितलेलं आहे कळलं का मग फोटो जरी असेल तरी तुम्हाला कप्स वरतीच तसंच हात तिकडे ह्याच्यावरती ठेवायचं आणि
समजा ही मला ओळखीची आहे आणि मग मी हिला टच करते, शी अलाउज मी, देन ओनली आय कॅन टच. कळलं का? अदरवाईज डिस्टन्सनी तुम्ही करू शकताय. साधारणतः म्हणजे आता समोर आहे तर मी एवढं साधारणतः एवढं डिस्टन्स ठेवलं ना तरी ओके आहे. मग मी आता जेव्हा हिच्यावरती मला सिम्बॉल टाकायचं तर मी पहिला होमशॉट जर का मी टाकते आहे तर त्यावेळेला मी होमशॉट टाकताना मी एंटायर घेणार तिला फुल, मी मोठा काढणार हिच्यावर. कळलं का? प्रत्येक ह्याच्यावरती मला टाकायची गरज नाही. समजतंय? कन्सेप्ट क्लिअर होतंय? पूर्ण मी एंटायर तिला हील करण्यासाठी फुल मोठा सिम्बॉल आहे. त्याच्यानंतर तुमचे दुसरे सिम्बॉल. तुम्हाला मागून काढायचं असेल तर मागून काढू शकता, पण एक सिम्बॉल मध्ये खूप पावर असते, तुम्हाला पुन्हा सिम्बॉल काढायची गरज आहे. तुमच्याकडे डायकोमियो असेल तर उत्तम, तुम्ही मग होमशॉट डायकोमियो डायरेक्ट काढू शकता. आणि मग त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही हे सिम्बॉल टाकता तेव्हा तुम्हाला माहिती आहे तिचा काय प्रॉब्लेम आहे, बरोबर? म्हणजे आता समजा तिला खूप ताप आला आहे, सॉरी म्हणजे तर मी काय सांगणार की म्हणजे रेकी एनर्जी की ही दीदी आता पूर्णपणे तापातून बरी झाली आहे, ती स्वतः छानपैकी ऑफिसला जात आहे आणि ती प्रॉपर फूड इंटेक करतात. साधारण मी सांगून हात मी क्राऊन वरती ठेवला, तसं असतं क्राऊन वरती ठेवलं ना की रेकी तुम्हाला एक सेन्स देते की मला कुठे हात ठेवायचा आहे. जसं मी आधी एकदा कडे सांगितलं असेल ना माहिती दे, म्हणजे जेव्हा एकदा मी हिलिंग करत होती तो जिम मधनं त्याला काहीतरी प्रॉब्लेम झाला होता. म्हणजे त्याला अजिबातच मागवतच नव्हतं, म्हणजे खूप फिजिओ वगैरे केले तरी त्याच्यात काही बदल होत नव्हता. जेव्हा तो आता घरी मी हिलिंगला बसले होते ना तेव्हा तो समोर होता माझ्या, पण तेव्हा मी जेव्हा इथे हात ठेवला, कळलं का? इथे हात ठेवल्यावरती त्याला पेन कुठे होत होतं माहितीये का? त्याला पेन ना इथे होत होतं, या साईडला बॅक. पण इथे हात ठेवल्यावरती पेन्स कुठे होत होता की त्याचं पेन आहे ना ते त्याच्या इकडच्या साईडला. आणि इथे जेव्हा मी हात ठेवला ना विदिन 15 मिनिट्स तो रिलीज झाला आणि स्वामींच्या कृपेने म्हणजे त्यांनी नंतर गोळ्या पण घेतल्या. जो 3 महिने ह्या गोष्टींनी सफर होत होता तो त्या 15 मिनिटात हेल झाला. असं आहे. पण मग तुम्हाला तो सेन्स डेव्हलप करण्यासाठी म्हणून मी वारंवार सांगत असते की तुम्ही बसा, मेडिटेशन करा, मग तुम्हाला त्याचा सेन्स थोडासा अवेअरनेस मध्ये तुम्ही याल की मला कुठे हात ठेवायचे. कारण तुम्ही रेकीशीच गट्टी नाही केली तर ते तुम्हाला जे ऍड्रेस करते ते तुम्हाला कळणार की मला कुठे हँड मुवमेंट्सला जायचं आहे. कळलं? आणि भलेही तुम्हाला समजा त्यातही नाही करत आहे तर क्राऊन इज द बेस्ट. क्राऊनला ठेवा. रेकीला माहित आहे की तिला कुठे फ्लो करायचं, ती बरोबर त्या आयडियातच फ्लो करणार. कळलं? आणि जेव्हा आपण हिला आपण सिम्बॉल टाकले तेव्हा आपण जसं मगाशी म्हटलं की मिठाच्या पाण्यात, तेव्हा स्टार्टिंगला तुम्ही तिचा ऑरा सुद्धा ट्रेन करून घ्या. जेव्हा तुम्ही तुमचे हात असेल, तुमचे हात जे तुमचे नेल्स आहेत त्याला तुम्ही इट्स लाईक अ कोम्बिंग सिस्टम तुम्ही त्याला खेचून काढा ऑरा आणि तो मिठाच्या पाण्यामध्ये थ्रो करा आणि तो अक्षरशः झटका. आणि समजा असं म्हणजे आता तू जे म्हणालीस की मी नाही अवेलेबल अगदीच, पण उगाच गरज नसताना करू नये. पण सपोज इन केस अगदीच इमर्जन्सी आहे तर तुम्ही अग्नीचं हवन कुंड तिथे तयार करू शकता. अग्नी प्रज्वलित होतोय असं तुम्ही व्हिज्युअलाइज करून तुम्ही त्यामध्ये ती ब्लॅक साईड तिकडे थ्रो करू शकता आणि त्यामुळे तो ऑरा तिथे क्लीन केल्यावरती तुम्ही पुन्हा सिम्बॉल टाकू शकता. सो तुम्ही पण सेफ राहता. जेव्हा तुम्ही तिच्यावर सिम्बॉल टाकता आधी तुम्ही प्रोटेक्शन शील्ड घेता. जेव्हा हिचं हिलिंग होते तुम्हाला साधारणतः कळतं 5-10 मिनिटांनी तुमच्या हातात आता काही सेन्सेशन्स नाहीये. मग तेव्हा तुम्हाला समजतं की तिचं हिलिंग झालं. मग त्यावेळेला तुम्हाला हेही कळतं की मला हिला 2दा रिक्वायर्ड आहे की 3दा रिक्वायर्ड आहे वीकली, तेही तुम्हाला सेन्स मिळतं. आणि ते सांगणारे व्यक्तीच असेल. त्यामुळे आपल्याला काहीच करायचं नाही. आता शिवाय असं करताना तर हिला केलं तर पुन्हा सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्वतःला कोणतेही लेबल लावून फिरू नका की आय एम अ हीलर करून. कळलं का? हा, ते खूप कुमकुमी असते प्रत्येकाने हीलर म्हणून फिरायची. ती सगळी मग बरोबर खालती काढतो महाराज. मी आधीच सांगतो त्या कुमकुमी इथे ठेवू नका आणि यावर ठेवू नका. तुम्ही काही करत नाही कारण तुम्ही एकही तुमच्याकडचं एक ड्रॉपलेट सुद्धा तिथे देत नाही. जे घेतायत ते महाराजांकडून घेतायत. फक्त तुम्हाला बसवलेलं आहे. कळलं? त्यामुळे तुम्हाला तिथे बसवलं आहे तेच भाग्याचं आहे समजा आणि तिथे हिलिंग करा. आणि झाल्यानंतर कट मारा. कट
हेड टू टू करायचं हो. पूर्ण फोर साइडला करायचं फोर साईड येस. व्यक्तीच्या फोर साइड फ्रंट बॅक लेफ्ट राईट. आणि आपण बॉक्स एकेकाने विचार आता सगळे आठ सगळ्यांना विचारलं जातं. आपण बॉक्स मध्ये ती चिठ्ठी टाकतो त्या माणसाच्या नावाची हम्म. मग ती चिठ्ठी म्हणजे त्यानंतर काय करायचं आता समजा जर तुम्ही ड्युरेशन दिलं आहे त्या चिठ्ठीसाठी, म्हणजे समजा आता कसं हिचं मुलीचं ऍडमिशनचं होतं तर तिने ते ड्युरेशन दिलं आणि त्या ड्युरेशन मध्ये ते गोष्ट झालीच आहे कारण 99% होते. कधीतरी खूपच कार्मिक गोष्टी असतात तर त्या तुम्हाला पुन्हा त्या रेक्टिफाय करायला लागतात डेट्स त्याच्यात, कळलं का? म्हणून साधारण त्या डेट लिहायची आहे ना ती पेन्सिलने लिहा. म्हणजे समजा तुम्हाला वाटलं की त्या डेटला ते फुलफिल नाही झालं, मला अजून 1 महिना एक्सटेंड करायचा आहे त्या गोष्टीला, तर तुम्ही तिथे डेट चेंज करू शकता. कारण मग तुम्हाला आपली चिठ्ठी बदलायची गरज नाही. तुम्ही पेन्सिलने लिहिलेली डेट इरेज करा आणि नवीन डेट करा. हा, पण जेव्हा तुम्ही आता हे सगळं करताय ना तेव्हा लक्षातही ठेवा की म्हणजे माझी चिठ्ठी आतमध्ये आहे म्हणून, कारण नंतर तुम्ही विसरूही शकता काम झाल्यावर आणि उगाच हिलिंग देत बसाल त्या गोष्टी. मग काय करायचं त्याच्यानंतर त्या चिठ्ठीचं काय करायचं चिठ्ठी तुम्ही ती जाळू शकता, त्याची राख करून मातीमध्ये टाकू शकता, नाहीतर पाण्यामध्ये भिजवून तसंही त्याचा लगदा झाला तरी तो झाडामध्ये टाकू शकता. कारण त्याच्यामध्ये सिम्बॉल असतात, खूपदा तुम्हाला नंबर दिलेले असतात त्या कामासाठी, ते सगळे लिहिलेले असतात. त्यामुळे हिलिंग करणं या सगळ्या गोष्टी इम्पॉर्टंट. आणि घराला देताना कसं द्यायचं? प्रत्येक मुलाला द्यायचं का पूर्ण आपल्या घरातच कसं आहे? त्याचं order किती आहे? गुड क्वेश्चन. ते मी सांगते तुम्हाला की जेव्हा तुम्ही घराला रेटिंग हिलिंग करायला बसत आहात ना तेव्हा तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला मी इकडेच बसले, आत्ताही मी इथे आहे, बट स्टील आय कॅन चार्ज माय होम. कसं तुम्ही व्हिज्युअलाइज करणार पहिलं माझं डोअर, त्या फुल डोअर वरती माझ्याकडे ग्लास मोठा डायगोमिओ आहे, तुम्ही अख्खा डायगोमिओ टाकून एंटायर, जसं मी पूर्ण अदितीवरती फुल टाकलं तसं पूर्ण दरवाजावरती पूर्ण सोडलं. जो सिम्बॉल तुमच्याकडे आहे त्या सगळ्यांनी तुम्ही तुमचं घर चार्ज करू शकता, त्याच्याकडे सेकंड लेवलची गरज नाही. ओके, तुमच्याकडे चोकोरे असेल तर तुम्ही चोकोरे सिम्बॉल पूर्ण घाला आणि एक साधारणतः व्हिज्युअलाइज करा की चोकोरेची जो सर्कल आहे तो लूप आहे त्याच्यातनं जी एनर्जी येते ती एनर्जी बाहेरच्या वेगळ्या विशिष्ट नकारात्मक ऊर्जेला थांबवते आणि तुम्ही फक्त अलाउ करायचं, ते प्रोग्रॅमिंगच असं करायचं की जे सकारात्मक आहे ते आतमध्ये एंटर होऊ शकतात. याने केलं तर तेवढं. आणि मग पिरियड पुन्हा मी साधारणतः 2 दिवस किंवा 3 दिवस हे हिलिंग ठेवते, मग तेवढ्या पिरियड मध्ये ते तसंच असतं. कारण खूप जण म्हणजे फॉरेन कंट्रीमध्ये मी हे सांगितलं किंवा इव्हन इन्व्हिटेशन कार्ड सुद्धा तसेच चार्ज करतात रेटिंग. जेव्हा इन्व्हिटेशन मी देते समोरच्याला तेव्हा मी सांगते की ऍक्च्युली मला ब्लेसिंग्स देणार आहेत ते सिगरेट माझ्याकडे या. त्यामुळे भले इन्व्हिटेशन भरपूर जणांना वाटलेली असतात ना तरी पण मोजकीच जण तिथे त्या कार्यक्रमाला हजर होतात असं आहे. कारण ते रेटिंग तुम्ही प्रोग्राम करता आणि प्रोग्रामिंग इज इम्पॉर्टंट. Rotation घ्यायचं का? एनर्जी पण जेव्हा आतमध्ये घरामध्ये प्रत्येक ठिकाणी द्यायचं आहे ना तर तुम्ही तुमचे 2 हात आहेत ना ते 2 हाताने एका साईडला बसलाच समजा घरामध्ये असतो ना तर 2 हाताने तुम्ही सिम्बॉल टाकून आणि हवेमध्ये रूम्स मध्ये सिम्बॉल्स जरी टाकलेत ना तरी फुल तुम्ही हात ठेवलात ना की एनर्जी तुम्हाला स्वतःहून समजेल की कशी प्रवाहित होते. पण आता पूर्णपणे रूमच्या रूम जो पॅसेज आहे म्हणा किंवा किचन आहे कोणतीही गोष्ट एंजल थेरपी मध्ये ही गोष्ट वेगळ्या तऱ्हेने चार्ज करतो आपण, कळलं का? तिथे आपण आर्कएंजल मायकलना कॉल करतो आणि मग त्यांची जी एनर्जी आहे ती पूर्णपणे धुरासारखी असते आणि ती फुल कव्हर करते तुमचं फ्रॉम टॉप टू डाऊन. तुमचं जे पूर्णपणे म्हणजे इव्हन तुमचे वॉर्डरोब्स असते ना त्याच्या आतपर्यंत घुसून तुमच्या पाईपलाईनच्या आतमधनं जाऊन एंजल थेरपी तुम्हाला तेवढं सपोर्ट करते. पण ह्याच्यामध्ये जेव्हा तुम्ही हात ठेवून करताय ना तेव्हा ते सिम्बॉल इथे बसतात आणि मग एक पॉइंट तुम्ही शांत होता. तुमच्या हातातलं वाईट शांत झालं की समजतं तुम्हाला की आपल्याला आता म्हणजे हिलिंग झालेलं आहे त्या गोष्टी. आणि थोडंसं सुद्धा तसंच आहे, कळलं का? आणि मग त्याच्यावरती पुन्हा हात ठेवा, चोपडे नॉर्मल काढा आणि हात ठेवा. आता प्रत्येक वेळेला जेव्हा तुम्ही रेकी समजा नाही कॉल केली तरी पण तुम्हाला जस्ट हात ठेवून तरी वाईब्स फील होत आहेत का ते बघा. आणि मग तुम्ही हॉटेलमधलं जे काही बाहेरचं आउटसाइडर फूड आहे जे आपल्याला मुलांना द्यायचं आहे किंवा काही स्वतःही खायचं तर तुम्ही ते चार्ज करू शकता. मग त्याच्यातली चव सुद्धा बदलते आणि ज्या प्रोग्रॅमिंगने त्या माणसाने तुम्ही, कारण हॉटेलमधलं कसं आहे की माणूस बिल साठी ते बनवतो ना, घरामध्ये
एखादे प्रेमाच्या पोटी आपण खायला घालतो माणसाला, तर तिथे तसं नसतं. त्यामुळे तो एक व्यवहार असतो ना, तो व्यवहार क्लीन होतो आणि फूडची जी एनर्जी ती तुम्हाला एका वेळेला एका सपोर्ट सिस्टीम वरती चढवलेलं असतं. जोपर्यंत तुम्ही स्वतःला म्हणजे एका विशिष्ट आपण म्हणतो ना की जोड मिळाली आहे की आता मला माहिती आहे, तोवर तुम्ही ह्या गोष्टींची सहारा घेऊ शकता. किंवा अदरवाईज रेग्युलर तुमचं हिलिंग आहे कोणाला, तर तुम्हाला रेग्युलर पण नंबर इम्पॉर्टंट आहे. आणि जे तुमचे नंबर दिलेले असतात ना, ते कसं होतं की ती ऊर्जा तुम्हाला देत राहते. म्हणजे समजा एखादा दिवस तुमचा स्किप झाला, काही झालं, पण नंबर्स तुम्हाला ती एनर्जी पोहोचवतच राहतात, जी तुम्ही स्वतः बसून करत नाही. पण याचा अर्थ असं नाही की तुम्ही आळशी बनून फक्त नंबर्स लिहायचे आणि रेकी करायचे. म्हणजे मेक शुअर ना, कारण रेकी केल्यावरती ते नंबर चार्ज होतात आणि तुमच्यासोबत, हे लक्षात ठेवा. हील करायच्या आहेत तर तुम्ही तुमच्या थर्ड आयनी तुम्ही सिम्बॉल टाकू शकता, किंवा स्वतःवरतीच प्रॅक्टिस करायची असेल तर तुम्ही तुमचा टंग जो आहे तो तुमचा टंग तुमच्यावरती टाळूला लावून इथे चोकुरे सिम्बॉल मध्ये तुमचे सिम्बॉल्स आहेत ते तुम्ही तुमच्या टाळूला ड्रॉ करू शकता. समजलं का? आणि ते तिथे ड्रॉ केले सिम्बॉल की तुम्हाला ती एनर्जी पूर्ण होते. कारण तुम्ही मनात कॉलिंग करताय, सगळं करताय, फक्त तुम्हाला सिम्बॉल्स असे हाताने ड्रॉ करता येत नाही, तेव्हा तुम्ही टंगनी वापरू शकता. ते व्हिज्युअलाइज करू. नंतर घ्या पण, म्हणजे जेव्हा पॉसिबल आहे तेव्हा घ्यायचं. म्हणून पर्सनली आपण करतोय किंवा जो गोल आहे तो फ्लश करायचा, तो पहिला टाकून मग बाकीचं करायचं. नाही, जोपर्यंत तुमचं हिलिंग होत नाहीये तोपर्यंत पिठाचा वापर तसाच ठेवायचा. कळलं का? तोपर्यंत ज्या काही हिलिंग मध्ये पण बॅड एनर्जी समजा निघणार असतील तर त्या तो बाउलच सक करेल. हा, उलटा चोकुरे म्हणजे आता जसं तुम्हाला दिलं आहे ना 7 नंबर तुम्ही टर्न करताय, तसा मिरर इमेज तुम्ही ड्रॉ करा. हा, मिरर इमेज ड्रॉ करून प्युरिफाय करून तुम्ही क्लीन करता ती एनर्जी अँड देन यू कॅन ऍड दी डिवाइन एनर्जी. हा, पुन्हा चोकुरे काढायचं. ती प्रार्थना एकदा केली तरी चालेल, प्रार्थना वारंवार करण्याची गरज नाही. परत प्रार्थनेचं आता हे महत्वाचं, जसं आठवड्याने सकाळी सांगितलं की प्रार्थना महत्वाची आहे, कारण कॉलिंगच करणं इम्पॉर्टंट आहे. कॉलिंग करताना तुमच्या ज्या प्रार्थना आहेत ना त्या तुमच्या भावनेतनं पूर्णपणे ओल्या चिंब झाल्या पाहिजे. कळलं? बडबड करून एक काहीतरी मी सोपस्कार करते अशा प्रकारे रेकीच्या प्रार्थना चालत नाही. मग तुम्हाला हे जाणवत नाही, ते जाणवत नाही, हे होतं. कळलं का? शांतपणे त्या प्रार्थनेला वेळ द्या आणि रट्टा मारून या गोष्टी करू नका. तुम्हाला पेपर द्यायचा नाही. कळलं? हा, त्यामुळे मनातून ते कॉलिंग येतं. देवाची नामं पाठ करायची गरज नाही. कळलं? जे तुम्हाला इष्ट वाटतंय तेव्हा त्यांना कॉल करा, पण रोज एकच ठेवा. रोज 100 देवांना कॉल करू नका. आज याला उद्या त्याला नको, असं काही करू नका प्लीज. जे आहे ते कन्सिस्टन्सी प्रत्येक गोष्टीमध्ये ठेवा. कळलं? आणि कॉलिंग करताना जेव्हा तुम्ही त्या भावना सोडतात की जेव्हा मी बोलतेय की रेकी एनर्जी तू माझ्या आतमध्ये प्रवाहित होत आहेस, म्हणजे मी तुला वेलकम करते, तेव्हा ऍक्च्युअल मध्ये आपल्याला तिला वेलकम आपण करत आहोत की भावना तुमच्याकडून बाहेर गेली पाहिजे. इथे टेक्निकल कोणत्याही गोष्टी करू नका. ओके? नंबर जर तुमचं जसं तुला वाटतंय की आता मी काय म्हणजे प्रॉब्लेम आहे पण हा, म्हणजे साधारण 1 मिनिट पण लागत नाही त्या गोष्टीला, कारण एवढे काही तुम्हाला बल्क मध्ये दिलेले नाही. पण नंबर थांबू करू शकता. म्हणजे आता जसं काही एखाद्याचा आजार पडा, म्हणजे तेव्हा तुम्ही डेज पण मेन्शन करूनच तुम्हाला पाठवले की 8 दिवस लिहा, 3 दिवस लिहा. जे स्वामी कृपेने जेवढे डेज येतात ना ते डेज सुद्धा मी मेन्शन करते की हे 8 दिवस कंटिन्यू करा. सो डोंट ट्राय टू डिसरिस्पेक्ट दॅट एनर्जी. 8 दिवस सांगितले तर प्लीज 8 दिवस कंटिन्यू करा, कारण पुन्हा लूप येऊ शकतो. म्हणून 8 दिवसाचं सांगितलं. कोणाला 1 महिना, कोणाला 6 महिने पण सांगितलं जातं. आणि ज्यांना सांगितलंच नाहीये त्यांनी समजून जरी काही कॉलिंग
न करता ज्याला फ्लो जाणवत राहतो ना, हा त्याने ते कसं असतं की ती आता आतमध्ये खूप रुळली आहे तिच्या आतमध्ये. त्यामुळे तुम्ही जस्ट इमॅजिन केलं तरी रेकी चालू होते. कळलं का? तेव्हा साधारणतः नामस्मरण करावं, हात धुवावा आणि आपलं काम करावं. काही बॅड नाही आहे त्याच्यामध्ये. आणि तुला काही अडचण नाही होणार कारण तू फॉर्म नाही केलेस तेव्हा. तू ती माझी मग ती घेते. आता तिला आवडते घ्यायला तर ती येत नाही असं. नाही काही इफेक्ट त्याचा काही साईड इफेक्ट आणि हा मेन म्हणजे रेकीचे साईड इफेक्ट म्हणजे असे काही नसतात. कारण एक साईड इफेक्ट हे बॅड असतात हे अजूनपर्यंत मला वाटतं मी कुठे वाचलं नाही. कारण आपल्यामध्ये साधारण त्यामध्ये असं सबकॉन्शियसला रन झालेलं आहे की साईड इफेक्ट्स म्हणजे वाईटच असतात. कळलं का? पण रेकीचे साईड इफेक्ट्स आहेत ना ते म्हणजे तुमचे हेअर ग्रोथ वगैरे ह्या ज्या गोष्टी आहेत किंवा तुम्हाला झोप लागणं या साईड इफेक्ट्स मध्ये होतात. रेकीमुळे कोणालाही अपाय होत नाही कारण इथे काही मॅनमेड एनर्जीज तुम्ही काही स्वतः देताय दुसरं काही करताय नाही आहे. फक्त तुम्हाला परमिशन घ्यायला सांगितली जाते जेव्हा हिलिंग करताना की ह्या कारण म्हणजे उगाच समोरच्याला इच्छा नसेल तर त्याच्यासाठी करण्यातही पॉइंट नसतो, तुमचा वेस्ट ऑफ टाइम असतो. त्यामुळे साधारणतः ती परमिशन घेऊन करावं. उगाच आपण कोणालाही एक्सेस करायला जायचं नाही. मला ह्याचा ओरा पाहून दे त्याचा ओरा पाहून दे असले स्वतःचे शांतपणा करायचं नाही. एंजेलिक कनेक्शन मध्ये आपण जो सगळ्या शेवटी शेड घेतो आणि स्पॉट कट करतो करायचा आहे का? पण एंजल तर आपल्याला सोबत हवे असतात नेहमी. आता कसं असतं एंजल कनेक्शन मध्ये खूपदा तुम्हाला वेगवेगळ्या लाईट्स वगैरे पण अशा प्रकार येतात आणि तुम्ही जर का कट केलं तर एंजलिक कनेक्शन कट कधीच होत नाही. एकदा अटेन्मेंट झाली की तुमची कनेक्शन तुटत नाही. तुम्ही रिवायर्डच होत असता त्या प्रोसेसला. पण ती रिवायर्ड झालेली प्रोसेस तुम्हाला पॉलिश करण्यासाठी सातत्याने साधना करायला सांगितली जाते. कारण देऊन मग उपयोग नाही होत ना, त्यामुळे करणं आलं पाहिजे. करत नसाल तर त्या गोष्टीचा फायदाच होणार नाही. त्याने नेऊन फायदाच झाला नाही असं होतं. मग ते लोकच पावतं ना शेवटी कालांतराने असं होतं. पण कट केल्यामुळे ती गोष्ट संपुष्टात येते असं नाही. तुझ्या बरोबर तू घेतलंस ना अजून कशाला खाते. आज मी एका दिवसात माझ्या दुपारच्या लंच पुरतं जेवीन ना, मी डिनरचं जेवीन दुसऱ्या दिवसाच्या लंचचं पण जेवीन का नाही जेवणार. मी आता मला जेवढा ऍट प्रेझेंट गरज आहे तेवढी मी जेवले मग मी हात धुतला तसंच आहे. कळलं? आणि काही डे टू डे लाईफ मध्ये आपण जे एंजल्सला बोलवतो मदतीसाठी तर तेव्हा हातावरती सिम्बॉल्स घालून मग बोलवायचं की आपण सहज बोलवू शकतो? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी एंजलिक कनेक्शन हे नेहमी आफ्टर सेकंड लेवलच इथे करायला सांगते. कारण एंजलचे सिम्बॉल्स खूप म्हणजे असे जबाबदारीचे सिम्बॉल्स आहेत. कारण त्यांच्या एनर्जीज खूपच वेगळ्या प्रकारे ऍक्टिव्हेट होत असतात. आणि सेकंड लेवल असेल तर तुम्हाला ते खूप सगळे सिम्बॉल ड्रॉ करण्यापेक्षा तुमच्या एका सिम्बॉलने तुम्ही कनेक्ट होता. पण ज्यांनी असं चुकून एखाद्याच व्यक्तीचं असं झालं की झालं नव्हतं आणि तिने एंजलिक केलं पण तिला तर सगळे सिम्बॉल ड्रॉ करावे लागतात. कळलं का? त्यामुळे सिम्बॉल ड्रॉ करणं ते तुला एखादा आवडत असेल म्हणून तू हातावरती जो काही म्हणजे काय काय गोंधळ वगैरे घेतात तसं काही प्रकार करायला पण कोणतेही जाऊ नये. कारण काय कधी कधी एक्स्ट्राच्या एनर्जीज पण तुम्हाला भारी पडतात. त्यामुळे त्या वेळेला ते ड्रॉ करायचं आणि हात धुतल्यानंतर एवढ्या एनर्जी जेवढं सफिशियंट असतात तेवढं तुमच्या शरीरात कम होतं. काही बिझनेस मीटिंग सक्सेसफुल होण्यासाठी समोरच्या पण मेसेज म्हणजे तुला कोणाची राहील तुझी की दुसऱ्याची? हा मग त्यांचं जे काही असेल ना म्हणजे तुला जो काही पर्पज आहे त्याची तशीच चिठ्ठी बनवायची. हो आणि जर नडतात ना त्याच्याकडे मी छान उपाय सांगते. हा बोल. मेसेज तुम्ही करू शकता. तुम्ही मेसेज केला आहे मेसेज केल्यानंतर पोस्ट बिलकी वर करू डायरेक्ट व्हॉट्सअप मेसेज कसा करते काय करते व्हॉट्सअप मेसेज चार्ज करू शकतो. नीट सांग म्हणजे खूप मेसेज केला समोरच्याला काय केलंस मेसेज काय होतं स्टेटमेंट फॉर एक्झाम्पल बिझनेस मीटिंग्स कॅन बी सक्सेसफुल असं आणि त्याच्यावर डेली चार्ज करू शकतो. सो हाऊ इज द वे तसंच प्रॉपर चिठ्ठी बनवा आणि फॉर टायमिंगच ते आणि गोष्ट ती बॉक्समध्ये टाकायची गरज होती. कारण की आता दुपारी मीटिंग माझी लाईटअप आहे आणि मी बसले आहे घरामध्ये तर मी त्या टाइमापुरतेच ती एनर्जी सेट करणार ना. मीटिंग झाल्यानंतर काय काम असेल एखादा बॉस वगैरे सॉरी आपण सांगायचं नडत असेल तर एक मस्तपैकी हे घ्या प्लास्टिकचा डब्बा वगैरे काही असं
त्याच्यामध्ये पाणी घाला आणि त्या माणसाचं नाव लिहा. ते नाव त्या पाण्यात टाका आणि त्याला झाकण लावा आणि फ्रीझर मध्ये टाकून द्या आणि त्याला फ्रीज करून टाका. इट वर्क्स ब्युटिफुल. पण जर नळत असेल ना तर फ्रीज करून टाका. आता फ्रीजर त्या नावाने करून टाका. तुम्ही खूप डेडिकेटली काम करत आहात आणि तुम्हाला जर त्या गोष्टी वर्कआउट होते त्या कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये जर का तुम्हाला असं हे करायचं असेल आणि यासाठी घरातल्या नातेवाईकांना प्लीज करू नका. नाहीतर सासू नडते म्हणजे सासू फ्रीजरमध्ये गेली प्लीज हे दोघे हफ्ते दोघे हातात काय म्हणतात कारण ऍक्च्युली अशी गोळी हातात देत नाही कोणाच्या. कारण भरपूर गोष्टी आहेत की ज्याने वेगवेगळ्या गोष्टी करू शकतात. पण आपण तसं करायला जात नाही. पण काय असतं हल्ली उगाच माणसं म्हणजे त्रास देतात. म्हणजे तुम्ही छान काम करत असता तरी पण एखाद्या गोष्टीला उगाच लोक काढत जातात. तर अशा वेळेला तुम्ही एक तो पर्याय ठेवा किंवा मी तर चांगलं करतोय तर तू फ्रीज हो बाबा मला ते माझं काम करू. आम्ही काही आणि त्याच्यामध्ये त्याला हॅम्पर होत नाही. निदान तो फक्त तुम्हाला त्रास देतो. त्याला काही हानी होत नाही. तो थंड झाला की काढा द्यायचा. माणसाचं काम झालं तुमचं रेग्युलर काम झालं की मग काढा चिठ्ठी ती पाणी पुन्हा साधं करा बर्फाचं पाणी करा आणि पुन्हा सोडून द्या. आणि कधी कधी विसरूनही जातात. वर्ष बिचारा फ्रीजर. पण त्या माणसाला काही त्रास होत नाही. फक्त तुम्हाला थोडा नडक होईल असं. तुझी अटेंडमेंटच नाही झाली तरी क्वेश्चन. हा बोल ना. काय होतं फेकलं सर म्हणजे काय फेकलं. कारण आतमध्ये तुमच्या एनर्जीज आहेत ना अजून त्या क्लीन नाही होत. एखादे वाईट सहन करण्याची पण जी ताकद रेकीचा तो कमवत असतो ना तो डेली प्रॅक्टिस मध्येच कमवत असतो. अदरवाईज मग तुम्हाला नकोसच वाटतं ती गोष्ट. कारण तुमची आतली एनर्जी ऑलरेडी हावी झालेली आहे ना. म्हणजे जसं मी आयपीच्या हॉलमध्ये की काही सांगितलं असेल की म्हणजे एखादा मी पाण्याचा ग्लास ठेवला आणि त्या पाण्याच्या ग्लासमध्ये मी काय भरलेली कळलं आणि मी वरून पाणी जर का सोडते त्या ग्लासमध्ये तर जोपर्यंत त्यामध्ये मिठाचं पाणी आहे तोपर्यंत ते मिठाचं पाणी वरती आहे. पण जेव्हा ज्या मुवमेंटला माझा जो शुद्ध पाण्याचा प्रवाह आहे तो पाण्याचाच प्रवाह उरणार आणि मिठाचं पाणी पूर्णपणे संपणार तेव्हा तुमच्या आतमध्ये फक्त शुद्ध पाणीच राहणार. ते खराब नसणार आहे. पण ते जाईपर्यंत म्हणजे जी तुमची प्रवासाची पहिली स्टेप आहे 21 डेजची ती तुमची डिटॉक्सिफिकेशनचीच असते. तुम्हाला कधी कधी राग येऊ शकतो. तुमचे मूड स्विंग होऊ शकतात. तुम्हाला वाटतं की हेच का असं होतं ते का होतं. पण तुमच्या आतली जी जिद्द आहे जे अहंकारपणा आहे तो काढून टाकण्याची जी प्रोसेस असते कळलं. त्यामुळे तुमच्यामध्ये खूप बदल होतात ते 21 दिवसामध्ये जर का तुम्ही रेग्युलर केलं आणि मग त्याच्यात सातत्य ठेवलं तर जो शुद्ध प्रवाह आहे तो शुद्ध प्रवाह बसतोच अगदी. पण त्याला काही आपण काही तांत्रिक गोष्टी करत नाही. त्या खूप डिवाइन प्रोसेस आहे. त्यामुळे थोडासा स्लो अँड स्टेडी होतात त्या प्रोसेस पण त्या होतात. नाही सेकंड बॉक्स करायचं असेल तर सेकंड. हा मग ते ब्लेसिंग्स करणे आपण ऍक्च्युली आपल्या साधनेत अशी काही ताकद तू दुसऱ्याला देण्याची तू सक्षम नाहीस. तुझी साधना तर तू दुसऱ्याला देतेस कळलं का. त्याचं अधिपत्य महाराजांकडे ते देऊ शकतात. तुम्ही नाही येत कोणी देणार. म्हणून तुम्हाला जेव्हा सिम्बॉल देऊन कनेक्ट होऊन त्या गोष्टी सांगितल्यात ना तेव्हा तुम्ही त्या करू शकता. म्हणून आपण नामस्मरण जे करतो ना त्या नामस्मरणामध्ये आपण निस्वार्थ राहतो की ज्या काही ऊर्जा तयार होतात त्या ज्यांना गरजेच्या आहेत त्यांच्यापर्यंत त्या पोहोचायला मदत करतात.
पण असं रेडीचा रेडीमुळे असं काही करता येईल का? जेव्हा तुमची मुलं जी आहेत प्रत्येकाला आपण रेडीच्या प्रोटेक्शन शील्ड मध्ये ठेवून बाहेर जाऊ शकतो आणि एंजल व्हेरिफिकेशन आपण आर्कएंजल गॅब्रिएल त्यांच्या सोबत बसवून ठेवू शकतो. म्हणजे अगदी पडता लढताना पण आर्कएंजल गॅब्रिएल त्यांना बरोबर वाचवतात. आणि गॅब्रिएलचं कामच काय त्यांना त्याच्यासाठी दिले ते तुमच्या मुलांची काळजी घेणं. असा किंवा त्यांचा नंबर आहे तो नंबर जेव्हा त्यांच्या अंगावरती दिला जातो असं आहे. मग तुम्ही बाहेर गेलात ना तरी तुमची मुलं आतमध्ये सेफ राहतात. प्रोटेक्शन शील्ड आहे जे तुम्ही घेता ते मुलांना तुमच्या गाडीला प्रत्येक ठिकाणाला तुम्ही देऊ शकता. आणि जेव्हा म्हणजे आता घर घ्यायचंय मला प्रोटेक्शन शील्ड मध्ये तर मी अख्ख्या घराचा एवढासा बघते त्याला इमेज त्याला एवढी करते आणि त्याला मी लूप मध्ये घेते पूर्ण आणि सिम्बॉल टाकते आणि सील करते. तुम्हाला कलर वगैरे पण दिसतातच ना घेरा घेताना. हो मुलांना तुम्ही देऊ शकता. मुलांना छोटे सिम्बॉल आणि प्रोटेक्शन शील्ड देऊन हे करू शकतो बसवू शकतो. मग ते बाहेर पण पाठवू शकतो म्हणजे ते दृष्ट वाचक प्रकार पण येऊ शकतो त्याचा काही संबंध येतो. पण मग आधीच करावे काही होण्यापेक्षा आपण बाहेर जातोय ना तेव्हाच प्रोटेक्शन शील्ड आणि पुढे जा ना. काही गोष्टींसाठी आपण नंबर्स घेतो आणि मग त्याचं काम ते सॉल्व्ह झालं की त्याच्यानंतर आपण रेग्युलर जी साधना करतो तेव्हा मग रेग्युलर लेवल 1 आणि 2 चे आधीचे नंबर दिले ते तुम्ही लिहायचे. तुमच्या पर्पज जे काही इमिजिएट तुमचं काही असतं पर्पज आहे तेव्हा तुम्ही माझ्याकडे वेगळे घेतात ना नंबर ते तुमचं पर्पज झाल्यानंतर तुमच्या डायरीमध्ये ठेवून द्या. साधारणतः ताप सर्दी खोकल्याचं तुम्ही दिलेलेच असतात ते वारंवार मला त्याच्यासाठी तुम्ही मेसेज करू नका. तुम्ही तुमचे सेव्ह करून ठेवा आणि जेव्हा लागेल तेव्हा तुम्ही ते जरूर वापरा. कारण उगाच 8 दिवस मुलांची इम्युनिटी वाढवण्यासाठी हे प्रकार करू नका. तुम्ही ते जरूर ती वापरा आणि लवकरात लवकर त्याच्याने पण तुमची इम्युनिटीच वाढणार आहे. पण 8 दिवस मुलांना तो त्रास देण्यापेक्षा आपण लवकरात लवकर त्याच्यातून हील करू शकतो. अजून एक क्वेश्चन सगळं रेकी बॉक्स मध्ये आपण चिठ्ठी वगैरे टाकले नाही आपले फक्त स्टोन्स वगैरे ठेवतो आणि रेग्युलर आपण प्रॅक्टिस करतो त्यावेळेस आपण त्यांना पण रेकी बॉक्स हा चिठ्ठीसाठीच केला जातो. तो पर्पज साठीच असतो. हे बॉक्स हिलिंग साठीच तयार केला जातो. आपण चिठ्ठीच नसेल तर नुसतं काय हिल करायचं असं. आणि 7 चक्र हिलिंग करतो तर दरवेळेला कधी असतं ते इंटेन्शन जे आपण आणि 7 चक्र हिलिंगला इंटेन्शन तुम्हाला कॉस्टला दिल्या तेच करू शकता आणि नंतर थोड्या काळानंतर तुम्ही तुमचं म्युझिक वगैरे सगळं बंद करून तुमचा टाइम किती लागतोय मला म्हणजे एका चक्राला मला 1 मिनिट लागतोय दुसऱ्या चक्राला मला 10 मिनिटं लागतात किंवा प्रत्येक चक्र माझं 1 मिनिटात होतंय तसंही तुम्ही स्वतःचं चेकिंग करू शकता. कळलं? म्हणजे दरवेळेला मी आता पुढे नंतर 3 मिनिटं सांगितलं पण तसं करायची गरज नाही. चेकिंग म्हणजे काय टाइम जास्त लागणार सांगणार की तुला कळणार ना की तुझा हात पुढे जातोय की तिकडे जातोय. ठीक आहे तुम्हाला नाही का चेकिंग करायचं चेकिंग करताना पुढे हात पटापट जातोय तर इट मीन्स फील ऑलरेडी. त्याला काही पुन्हा एनर्जी एक्सेसिव्ह देण्याची गरजच नाही. आणि इंटेन्शन जे आपण बोलण्याचे न करता जर आपल्याला शांत होऊन तो 7 चक्र हे करायचं मला जास्त बेटर वाटतं डिस्ट्रॅक्टेड वाटतं की आपली चक्राला काय सांगणार नाही नुसती बसतेस नाही मी आता पूर्णच इंटेन्शन आली की तुमचं निगेटिव्हिटी आणि टॉक्सिन्स बाहेर जात आहेत आणि तुमचं ऑरामध्ये माइंड बॉडी सोल मध्ये आहे आणि नंतर तुमचे जे 2-3 पर्पजेस आहेत जे तुम्हाला तुमच्याबद्दल घरातले कशातरी स्वतःचे पण ते लांब नसं न करता तिथपर्यंत निगेटिव्हिटी टॉक्सिन जाऊ आणि बाकीचं आपण रेकी बॉक्स मध्ये हिलिंग मध्ये जर केलं तर द वे यू फील कम्फर्टेबल तुम्ही तुमचा कॉल करू शकता. तुम्हाला पर्पज तुमचा रिझल्ट येण्याशी मतलब आहे ना. आता जसं मेडिटेशन चालू होतं मेडिटेशन चालू असताना मध्येच माझ्याजवळ घडले एकावर घडले एक लाईट म्हणू शकत नाही आपण व्हायब्रेट झालं पूर्ण शरीर आणि असं शरीरातून काहीतरी निघतंय असं झालं आणि माझ्या एकदम अचानक डोळे पडले. असं का झालं असं? ते आत्मा तुमच्या साचलेलं असतं. जास्त त्याच्यावरती लक्ष घालत नाही कारण तुम्ही उभ्यातून नको त्या गोष्टींमध्ये लक्ष घालू नका. सकाळ वगैरे लक्ष द्या पण ते काय गेलं त्यापेक्षा काय घेतलंच ते बघ. कधी कधी मेडिटेशन मध्ये झोप येते किंवा मेडिटेशन झाल्यानंतर झोप येते. योगा निद्रा जातं माहिती का काही नाही प्रत्येक होता तरी आडवे पडतात काय ना बसेल ओके रोज नाही रोज येत असेल तर
झोप झाली नाही समजा तिकडे नव्हे. आपण जेव्हा इतरांना healing देतो ना, किंवा त्यांना healing देतो ना, त्यांना म्हणता वेळेला असं ट्रान्समध्ये गेल्यासारखं वाटतं. ऑफकोर्स हिलिंगच होतं ना त्यांचं. तुला वाटतं का ट्रान्सलेट नाही, त्यानं तो व्हायलाच पाहिजे ना. मग काय करतेस त्यांचं मी आता मिसेस चाळके ते मिस्टर चाळके जेव्हा घरी असायचे मी इकडनं करायचे ते तिथे ओरत असायचे. कारण मी सांगायचं ना उठवू नका तेव्हा कारण ते थोडंसं लावायला म्हणलं आणि स्वतः उठतात. फक्त आपण घरातल्यांना सांगून ठेवायचं म्हणजे असं हिलिंग कॉल घेत असाल तुम्ही तर ही हिलिंग आहे तर म्हणजे माणसावरती लक्ष ठेवा आणि त्याचं ऑफिस बिफिस असेल तर झोपून ठेवायचं. हा मी देईन आठवण करा मला मागे लागणार परत मागे लागणार काय डन ओके. समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री गुरु यतीवर कोणाकडे आहे कोणाला बोलतायत तो बोला. या बाई तुम्हाला येतं ना श्री गुरु यती ये भव भय दुर्जय निस्तर सत्वर श्री स्वामी भक्त कृपा कर ध्यान रुचिर सुर वंद्य परामुज प्रणितोमि ब्रह्मा विष्णु शिव गणपति अंबा दुर्गा तू स्वामी श्रीपाद श्री वल्लभ नर हरि दत्त तुझी रूपे नामी भक्त रक्षका नमो नमस्ते राहो प्रीति तव नामी स्वामी श्री स्वामी जपाहो हेच निदानी हे कामी राम कृष्ण अवतार तुझेची झाले सगळ्या जाणेवी पुराण पुरुषा मनुज मानवी तुझे घडले गाजतमी परब्रह्म साक्षात श्री गुरु श्रुतिया परिभोले निगमी कल्पवृक्ष श्री अक्कल कोटी स्वामी विराजे पटनामी भाग्यवान तो घडले धर्मसार हे तत्व मानवा जतन करी तू निष्कामे दास गणेशास स्वामी त्या विण तुझे काही गमे श्री गुरु यतीवर भव भय दुर्धर निस्तर सत्वर श्री स्वामी भक्त कृपा कर ज्ञान रुचिर सुरवत्य पदामुज प्रणितोमि. थँक्यू सो मच. माझ्याकडनं काही चूक भूल झाली तर